शासकीय दुखवटा चालू असताना केक खात आहेत. केक कोणत्या फ्लेवरचा होता? फ्लेवर कोणता होता? पाप लागेल तुम्हाला लोकांना सांगते. तुकडा तरी ठेवलाय का? एक फोटो पण नाही पाठवला सदा तुम्ही. पुन्हा तोच क्वेश्चन. लास्ट लेक्चरला कुठपर्यंत आलेलो? सो प्रिसाइज. तुमचे तोंडीचे मार्क वाढणार. तो ओके. युअर रोहित शर्मा फॅन. मग आज आपण 18 पेजेस शिकूया. त्याच्यानंतर मला वाटतं धोनी फॅन, तुम्ही धोनी फॅन आहे ना? मग आज आपण फक्त 7 स्लाइड्स घेऊया. बड्डे होऊन गेला. प्रस्तावना इकडे प्रस्तावना लावलेली आहे का? त्या बोरिवलीच्या ब्रँचमध्ये आहे? नाही. प्रस्तावना आपण सुरू करतो बरोबर. वाचाल सर्वजण एकाच आवाजात वाचा. सर्वजण एकाच आवाजात शाळेसारखं. समोरच्या शाळेला वाटलं पाहिजे, जो पिऊन किंवा जे वॉचमॅन आहे त्यांना वाटलं पाहिजे कोणताही वर्ग सोडायचा राहिलाय, ते पळत आले पाहिजे. इतक्या मोठ्या आवाजात वाचा. वाचा. काही जण वरून सुरुवात करतील, काही जण मधून करतील. असं वरून करा. भारतीय संविधान पासून करा. एका आवाजात सर्व. मी बाहेर दरवाजा उभारून वाचून दाखवू शकतो लिटरली, पण जाऊ दे. सिलेक्शन जावं लागेल ना? आता बाहेर येईल ना, पडेल इकडे. वाचा. 1 2 3. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, राज्य, सामाजिक आणि राजनैतिक न्याय, विचारामध्ये विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या संबंध व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रगती करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1939 इट्स ओके. त्या पॉइंटवर अडकलं. इट्स ओके. 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. अंडू राईट. हे आपलं भारतीय संविधान. एक ह्याच्यामधली गंमत, मूळ संविधान तर इंग्रजीमध्ये होतं, पण ही लिहिण्याची पद्धत जी आहे ती एकदा बघून ठेवा. ज्या शब्दांवरती जोर द्यायचा आहे ते कशा प्रकारे रचना करण्यात आलेली आहे शब्दांची, म्हणजे लक्षात यावं वाचताना की याच्यातले कोणते शब्द महत्वाचे आहेत आणि ज्या प्रकारे हायलाईट केले. म्हणजे खास करून तुमच्यातले जे राज्यसभेचे विद्यार्थी आहेत त्यांना कळलं पाहिजे की आन्सर रायटिंगची स्किल कशी आहे. म्हणजे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, म्हणजे न्याय कोणकोणत्या प्रकारचे, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक, मग तो हायलाईट व्हावा. म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता हे शब्द हायलाईट व्हावे जे महत्वाचे आहेत आणि ते कोणकोणत्या प्रकारचे ते त्याच्या आधी आलेले बरोबर. आणि हा गॅप इकडे सोडण्यात आलेला आहे. म्हणजे जेव्हा आन्सर रायटिंग आपण करू तेव्हा आपण व्यवस्थित तुम्हाला डिटेल समजवेलच. या गोष्टींना तुम्हाला दिसेल की आन्सरची रचना अशा प्रकारे तुम्ही करू शकता जिकडे एक्झामिनरचं, पेपर चेकरचं लक्ष जाईल अशा प्रकारे ती करता येईल. आणि हा जो पॅसेज आहे मग तो जो कोणता क्वेश्चन असेल त्या रिलेटेड फिगर किंवा मॅप किंवा एखादा छोटा काहीतरी डेटा तुम्ही क्रिएट करू शकता, चार्ट वगैरे. किती? खूप वर्ष झाली ना शाळा शिकून. इंग्रजीमध्ये सेम वाचा. आणि मी ज्यांच्याकडे लक्ष देऊन काय काय जण असं तोंड हलवतात, मान हलवतात, कळतो आवाज खरं बोलतात की नाही बोलतात बोलण्याच्या पद्धतीवरनं. त्यामुळे हा आवाज आता स्पष्ट आहे, सर्वांचा जोरात आला पाहिजे. प्रिएम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, प्रिएम्बल पासून वाचा.
We the people of India, having solemnly resolved to constitute India into a socialist, secular, democratic, republic, and secure for all its citizens, justice, social, economic, and political, liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, ensuring the dignity of all individuals and the unity of the nation. In our Constitutional Assembly, 626 of November 1990, and our Constitution. चांगला प्रयत्न होता. खूप वर्षांनी शाळेचे दिवस आठवले असतील. वाचनाची पद्धत कशी आहे ती सांगतो आणि बरं मी तुम्हाला वाचायला लावतो. याच्यामागचं कारण असं, आयोगाला नवनवीन पद्धतीने प्रश्न निर्माण करण्याची सवय लागलेली आहे. एखादा प्रश्न जर असा आला की पुढीलपैकी कोणते वाक्य संविधानाच्या प्रस्तावनेत नमूद नाही, तर संविधानाच्या प्रस्तावनेत काय नमूद आहे हे आपल्याला नजरेने तरी माहिती असं. ही काय पाठ करायची गोष्ट अर्थात नाही की तुम्हाला कुठे लिहायला लावला नाही किंवा काय नाही, पण किमान 2-3 वेळा असल्यावर तुम्हाला लक्षात येईल की काय आहे. असे प्रश्न पुढे आले की तुम्हाला आता कन्फ्युजन होणार नाही, पण फक्त तुम्हाला वाचून या म्हटलं असेल, प्रश्न विचारले असेल, कन्फ्यूज झालं असेल. त्यामुळे म्हणून तुम्हाला आता वाचायला लावतोय. बरं, वाचायची पद्धत कशी ती एकदम मी वाचून दाखवून सांगतो. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26 November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. हे 1-2 वेळा वाचा जेव्हा आपण अभ्यास कराल आणि ह्याच्या अक्रॉस तुम्ही जात असाल तेव्हा एकदा नजर फिरवा आणि मग पुढे जा. बरं, याचा अर्थ काय? सर्वात पहिला जो शब्द आला, आम्ही भारताचे लोक. नाही शिकवलं ना तुम्हाला? आम्ही भारताचे लोक. आता आम्ही भारताचे लोक या पॉईंटमध्ये मी थोडंसं बसलो तर चालेल, कारण की सतत काही दिवस लेक्चर चालू आहेत, त्यामुळे थोडंसं लेक्चर बसून घेतलं चालेल. जनरली मी उभं राहून घेत असतो. बरं, ह्याच्यातलं एक जर पण असं नाही बोलला की सर तुम्हाला आम्हाला विचारायची गरज काय, तुम्ही डायरेक्ट बसा. सो यू गाईज थिंक दॅट यू आर इन द पोझिशन टू गिव्ह मी अ परमिशन. इंटरेस्टिंग. बघतो तुम्हाला एकेकाला नंतर. आम्ही भारताचे लोक. काय काय जण असे हा बसा असं पण करतात मागून, म्हणजे तोंडाने बोलले हा बसा, बस बस. आम्ही भारताचे लोक. आता या शब्दातनं काय अर्थ निघतो? संविधानाची ही प्रस्तावना आहे. तिथे असं नाही म्हटलंय की आम्ही भारतीय संविधान सभेतील सदस्य किंवा आम्ही संविधान सभेचे सदस्य. आम्ही भारताचे लोक या शब्दातनं अर्थ काय निघतो की जे संविधान सभेत बसलेले लोक जरी प्रातिनिधिक स्वरूपात असले तरी ते लोकांनी पाठवलेले आहेत. म्हणजे ते जे होते ते लोकांनी निवडून दिलेले होते. फक्त आत्ताच्या काळात जशी युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी आहे की म्हणजे प्रत्येक 18 वर्ष पूर्ण केलेल्या मतदानाचा अधिकार आहे, तेव्हा तो 21 होता. तसं सर्व 21 वर्ष पूर्ण केलेल्यांनी निवडून दिलेली नव्हती. संविधान सभेचे सदस्य हे लिमिटेड ॲडल्ट फ्रँचायझीने निवडून आलेले होते. मराठीमध्ये शब्द होईल मर्यादित प्रौढ मताधिकार. युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझीला आज आपण शब्द वापरतो सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, बरोबर असा शब्द येतो आहे. तर त्यावेळेचे जे निवडून आलेले सदस्य होते, जरी लिमिटेड ॲडल्ट फ्रँचायझीने निवडून आलेले असले तरी ते भारतातल्या लोकांनी निवडून दिलेले होते. त्यामुळे ते सदस्य भारताच्या लोकांचं प्रतिनिधित्व करत होते. निव्वळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने, म्हणजे तेव्हाचा प्रमुख पक्ष, त्यांनी आपल्यातले काही सदस्य बनवून समिती नेमली आणि त्यांनी संविधान बनवलं असं नव्हतं. आपल्यातील लोकांनी संविधान बनवलं होते, ते प्रातिनिधिक स्वरूपाची लोक होती. त्यामुळे शब्द असा येतो आम्ही भारताचे लोक. अर्थ काय निघतो? भारतीय संविधानात त्याचे अधिकार आणि वैधता भारतीय लोकांकडून मिळते. का? कारण भारतीय लोकांनी निवडून दिलेली लोक होती ती, बरोबर. संविधान कोणत्याही बाह्य प्राधिकरणाने लादलेले नाही, तर ते लोक स्वतः तयार करतात आणि स्वीकारतात, जे त्यांच्या सामूहिक इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतात. हे नागरिकांना स्वतःचे राज्य करण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी दिलेली शक्ती आणि जबाबदारी दर्शवते. राज्याचं स्वरूप जे आपलं सांगण्यात आले संविधानामध्ये, सारखं तिकडे लक्ष जातंय, कारण बोरिवली बेंचमध्ये बरोबर असं बसल्यानंतर समोर प्रिॲम्बल दिसतो त्या ठिकाणी. इकडे आपल्या इकडे तर जागा राहिली नाही लावायला, म्हणून नाहीतर आपण पुढे लावलं असतं.
ते शक्यतो डोळ्यासमोरून आता घालवा, कारण की बऱ्याच वेळा हल्ली उल्लेख झालेला आहे, तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे संविधानाचं प्रस्तावना आठवडा महिन्यातनं एकदा तरी नजर फिरवा त्याच्यावरती. ओके. राज्याचं स्वरूप काय सांगण्यात आलेलं आहे, सॉव्हरेन ज्याला आपण म्हटलं, त्याचा अर्थ होता सार्वभौम, म्हणजे भारत कोणत्याही बाह्य सत्तेच्या अधीन नाही असं आहे का, की म्हणजे आपला ब्रिटिश क्राऊनच्या अंतर्गत वगैरे आहोत आणि आपल्याला त्यांच्याकडनं काही गोष्टींच्या परवानग्या वगैरे घ्याव्या लागत आहेत वगैरे, आहे का तसं? ऑस्ट्रेलियामध्ये तसा थोडासा प्रकार आहे अजून पण, जर तुम्ही ऐकलं असेल. पण आपल्या भारताचं तसं आहे का? नाहीये, सार्वभौम आहे. सोशलिस्ट आहोत आपण, काय समाजवादी आहोत. आता समाजवादी, मी ही कन्सेप्ट तुम्हाला सांगितली होती. समाजवादी नेमकं काय आहे? आपल्या भारतातील राज्य कोणी केलं? ब्रिटिशांनी. ब्रिटिशांनी राज्य कशाच्या आधारावरती केलं आपल्यावरती? पैशांच्या जीवावरती. ती माणसं तेवढे आले नव्हते की सगळे ब्रिटिश आलेत आणि ब्रिटिश राज्य करतायत. ब्रिटिश मोजकेच होते. त्यांच्याकडनं जो बळाचा वापर केला जायचा तो करणारे भारतीय लोकच होते ना. म्हणजे त्यांच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा भारतीय लोक होती, मोठा पगार मिळवून काम करायची. पोलीस सेवेमध्ये किंवा त्यांच्या लष्करामध्ये भारतीयच लोक होती ना. चांगला पगार मिळतोय, चांगलं जीवनमान, कुटुंबाचं आपण राहणीमान सुधारू शकतो या आशेने गेलेली होती पैशांसाठी. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे आता उल्लेख जर आला ह्याचा, तर जालियनवाला बाग हत्याकांड जे झालेलं होतं त्याच्यामध्ये जनरल डायरने जरी आदेश दिला तरी गोळ्या चालवणारे ह्यात भारतीयांचे होते. त्याच बंदुकीच्या नळ्या जर जनरल डायरवर वळल्या असत्या, कुठे त्या पोलिसांना ब्रिटिश येऊन शोधत बसले असते? एक जनरल डायर मारला असता, भारतीय लोक वाचली असते ना. पण जो काही 150-200 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, तो भारतीय लोक त्यांच्यामध्ये होती म्हणून राज्य करू शकले. मग हे भारतीय लोक का त्यांच्यासाठी काम करत होते? पैशांसाठी. ब्रिटिशांकडे पैसा येत कुठून होता? इंडस्ट्रियलायझेशन मधनं, जी त्यांच्याकडे औद्योगिकरण वाढलं होतं, मँचेस्टर म्हणा किंवा लंडन म्हणा, इतर शहरांमध्ये. ते का वाढलं होतं? त्याच्यासाठीचा लागणारा कच्चा माल तर आपल्या भारतातनं, आफ्रिकेतनं, चीनमधनं या ठिकाणांना आणला जात होता. तो तिकडे जायचा, प्रोसेस व्हायचा आणि आपल्याच देशात विकला जायचा. या सर्व देशांमधून, जगभरातून जो पैसा यायचा औद्योगिकरणामधून, त्याच्याद्वारे ते लोक जगभर आपले राज्य आणि कॉलनीज चालवत होते. म्हणजे काय तर इंडस्ट्रियलायझेशन किंवा हे कॅपिटलिझम, ही जी भांडवलशाही आहे ती कोणत्या गोष्टीला जन्म घालते? तर अशा प्रकारच्या पारतंत्र्याला, अशा प्रकारच्या जुलुमांना जन्म देते. मग आपण भांडवलशाहीकडे वळायचं नाही, आपण जायचं समाजवादाकडे. आता समाजवादाचा स्वीकार म्हणून भारताने केला, पण समाजवादाचं सगळ्यात उच्च टोक कोणत्या प्रकारचं जर मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं ना, तर आज तुमच्याकडे काही 4 पैसे जास्त आले तर लोक काय करतात? जमीन विकत घेतात, घर विकत घेतात, इन्व्हेस्टमेंट्स करतात ना थोडक्यामध्ये, ज्या भौतिक गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये. समाजवादाचं उच्च टोक अशा प्रकारचं असतं की त्याच्यामध्ये जमीन, घर ह्याची मालकी लोकांची नसते, ती सरकारचीच असते. फक्त तुम्ही इन पोझेशन असता, ओनरशिपमध्ये नसतं, असा प्रकार आहे. म्हणजे एक ठराविक, म्हणजे समजा उदाहरण जर भारतात द्यायचं झालं तर साधारणपणे 50-50, 20-20 एकर शेती जो जसा श्रीमंत असेल तशी प्रत्येकाकडे असते. तिकडे अशा प्रकारचा नियम आहे, म्हणजे तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतोय, एक्झॅक्टली असं नाहीये, पण अशा प्रकारचा नियम आहे की एका कुटुंबाकडे किंवा एका व्यक्तीकडे 2 एकरपेक्षा जास्त शेती असू शकत नाही. अशा प्रकारचे नियम आहेत. हे समाजवादाचं उच्चतम टोक झालं. आपण तशा प्रकारचा स्वीकारला का? नाही. पण थोडंसं त्या मार्गावर होतो की अशा प्रकारे आपल्याला आपला देश चालवायचा आहे की गरीब आणि श्रीमंतांमध्ये दरी निर्माण होता कामा नये, गरीब श्रीमंत भेद होता कामा नये. ज्या काही मोठ्या महत्वाच्या कंपन्या आहेत, महत्वाच्या मोठ्या गोष्टी आहेत, त्या सरकारकडे राहतील. आणि त्यातून तुम्हाला आठवत असेल तर जो आज एअर इंडिया प्रायव्हेटाईज केला गेला, बरोबर, तो कधी काळी एकेकाळी गव्हर्नमेंटने ताब्यात घेतला होता. त्याच्या आधी तेच एअर इंडिया गव्हर्नमेंटच्या ताब्यात नव्हती, तर ती प्रायव्हेट होती. एअरलाईन नंतर गव्हर्नमेंटने ताब्यात घेतली आणि आज कुठे, आता काही वर्षांपूर्वी ती पुन्हा प्रायव्हेट करण्यात आली. सेम बँकांचं सुद्धा झालं. ज्या बँका आज प्रायव्हेटाईज केल्या जात आहेत, बरोबर, त्या समाजवादाचा आपण स्वीकार केला होता, म्हणून प्रायव्हेट असणाऱ्या त्या बँका तेव्हा नॅशनलाइज केल्या गेल्या होत्या. आणि हे साधारण चक्र दर काही वर्षांनी चालू राहतं. म्हणजे असं बऱ्याच गोष्टी बाबतीत होतं. आज जगातले काही देश, युरोपियन देश म्हणा किंवा रशियन किंवा अमेरिकन प्रांतातले काही देश आज अशा परिस्थितीवरती आले आहेत की त्यांच्या देशाची लोकसंख्याची वाढ तर थांबलीच आहे, पण लोकसंख्या घटत चालली आणि त्या देशांना लोकसंख्या वाढवण्यासाठीचे प्रयत्न करावे लागतात. तेच आपल्या देशात आपल्या लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न करावे लागतात. आणि हे चक्राशी बऱ्याच वेळी चालू होतं. म्हणजे एक वेळ आपली पण अशी देशाची येईल की 80-100 वर्षांनी आपली लोकसंख्या नियंत्रण करता करता खरंच ताब्यात येईल आणि लोकसंख्या वाढीचा दर आपला घसरेल, ज्याच्यामुळे आपल्याकडे मनुष्यबळ राहणार नाही. मग तेव्हा आपल्याला लोकसंख्या वृद्धीचे प्रयत्न करावे लागतील.
जसं अजून एक ह्या चक्राचं उदाहरण जर तुम्हाला मी द्यायचं झालं तर आज तुम्ही ऐकत असाल प्लॅस्टिक बॅन, प्लॅस्टिक बॅन, प्लॅस्टिक वापरू नका, कागदी पिशव्यांचा वापर करा बोललं जातं, बरोबर. कधी काळी जेव्हा प्लॅस्टिक नवीन नवीन मार्केटमध्ये आलेलं ना, प्लॅस्टिक हा प्रकार मार्केटमध्ये नवीन आलेला, तेव्हा त्याची जाहिरातबाजी अशा प्रकारे करण्यात आलेली की प्लॅस्टिकचा वापर करा, ही रियूज होणारी गोष्ट आहे, ही तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. कागदी पिशव्या आणि कागदी पाउचेस आपण वापरतो, त्याच्यामुळे झाडांची वृक्षतोड करावी लागते, झाडं तोडावी लागतात, म्हणून कागदी पिशव्या वापरू नका, हे प्लॅस्टिक आहे हे वापरा. अशा प्रकारची जाहिरातबाजी तेव्हा होती. ह्या अशा अनेक गोष्टी आज इलेक्ट्रिक व्हेकल्स वगैरे वगैरे जे बोलले जातात. आता मला सांगा, पवनचक्की आहेत पर्याय म्हणून ना इंधनाचा, आता विषय थोडासा आपण त्या लेवलला चाललोय पण माहिती असल्या पाहिजे या गोष्टी. पवनचक्की आहे की रिन्युएबल एनर्जी, सोलार पॅनल्स आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स वगैरे सर्व प्रकार आले, इलेक्ट्रिक मोटर्स म्हणा, इलेक्ट्रिक बॅटरीज म्हणा, बरोबर. हे रिन्युएबल एनर्जीचे सोर्सेस झाले. कशासाठी ऑप्शन म्हणून? ऑइलला ऑप्शन म्हणून, पेट्रोल डिझेल आणि सर्व ऑइलला ऑप्शन म्हणून. हे आले कशासाठी? खरंच पर्यावरणासाठी आले असं जर तुम्हाला वाटत असेल, जी त्यांची जाहिरातबाजी केली जाते तर ती प्रचंड भंपक आहे. म्हणजे ऑइलची मक्तेदारी संपावी आणि आखाती देशांचं महत्त्व कमी व्हावं म्हणून बाकीच्या देशांनी आणलेल्या निव्वळ भूलथाप आहेत. पवनचक्की म्हणजे आपण वापरतो, बरोबर, ज्या सेटअप केल्या जातात ना पवनचक्क्या, त्या पवनचक्क्यांच्या ज्या पाती बनतात कोणत्या मटेरियलने, त्यांचं लाईफ किती असतं आणि त्या डिस्कार्ड कशा केल्या जातात हे एकदा बघा. इंटरेस्टिंग टॉपिक आहे. पवनचक्क्या बनतात कशा, त्यांचं कॉस्ट किती आणि त्या डिस्कार्ड कशा होतात, त्यांचं लाईफ कितीचं वर्ष चालतं. म्हणजे एक तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर कॉस्ट टू प्रॉफिट रेशो जो असेल तो एकदा बघा. हे झालं पवनचक्कीचं. दुसरं बोललो मी सोलार सेल, बरोबर. सोलार सेल्स बनतात कशाने आणि सोलार सेलचं लाईफ किती असतं आणि सोलार सेल्स डिस्कार्ड केल्यावरती त्यांचं काय होतं, सोलार सेलचं बघा. तिसरी गोष्ट, इलेक्ट्रॉनिक बॅटरी, ज्या आज आपण प्रत्येक गाड्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक ज्या गाड्या आलेल्या आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक जे काही डिव्हाइसेस असतील, स्कूटर असेल काय असेल, त्या इलेक्ट्रॉनिक बॅटरीज बनतात कशा, त्यांचं लाईफ किती आणि त्या डिस्कार्ड कशा प्रकारे होतात, मग त्या पर्यावरणाला खरंच पूरक आहेत का, ऑइलला खरंच ऑप्शन म्हणजे ऑइलमुळे पर्यावरणाची हानी होते त्याच्यामुळे होत नाही असं खरंच आहे का, हे एकदा बघा. हे सर्व मार्केटिंग गिमिक असतात, सर्व ते चक्र चालू होतं. मग आज जेव्हा इलेक्ट्रॉनिक होईल ना, तर पुढच्या 70, 80, 90 वर्षाने मग पुन्हा पेट्रोल, डिझेल, ऑइलचा बोलबाला असेल. असं हे सर्व प्रकार खूप चालू होतात. म्हणजे तेव्हा जो समाजवाद आपण स्वीकारलेला होता त्याच्यावरनं शिफ्ट होऊन थोडं थोडं आज आपण कुठे आलेलो आहोत, प्रायव्हेटायझेशनकडे आलेलो आहोत, कॅपिटलिझमकडे आलेलो आहोत ना. आपण आपल्या देशामध्ये कंपन्या स्थापन व्हाव्या म्हणून स्टार्टअप्ससाठी इनिशिएटिव्ह लॉन्च करतो, स्कीम्स लॉन्च करतो, मोठमोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक करावी, सेज सारख्या स्कीम आणतो, MIDC आणतो, काय आणतो का, तर खाजगी कंपन्यांनी गुंतवणूक करावी, फॅक्टरीज निर्माण करावी, त्यातून रोजगार निर्माण व्हावा. बरं, हे देशांतर्गत, देशाबाहेर जाऊन पण आपण मोठमोठ्या समिट्समध्ये पार्टिसिपेट करतो, तिकडून कंपन्यांना इन्व्हाइट करतो, इन्व्हेस्टमेंट्स आणतो, हा प्रकार होत राहतो. सो समाजवादापासून थोडंसं आपण एक्स्ट्रीम समाजवादाकडे पण नाहीये किंवा एक्स्ट्रीम प्रायव्हेटायझेशनकडे पण नाही, त्यातला मधला बॅलन्स जो साधायचा आहे तो साधा आपण पुढे चाललेलो. पुढे सेक्युलरकडे, धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्मांना समान वागणूक, राज्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही, म्हणजे कोणत्याही धर्माला विशेष मान्यता नाही किंवा कोणत्याही धर्माला वेगळी वागणूक म्हणून अशी दिली जात नाही, हे बोलण्यापुरतं. अल्पसंख्याक म्हटल्यानंतर त्यांना विशेष तरतुदी आहेत, पण एखादा धर्म हा राष्ट्राचा धर्म आहे, हा देशाचा आहे, किंवा ह्याला जसं राष्ट्रीय पक्षी आहे, राष्ट्रीय चिन्ह आहे, तसं राष्ट्राशी जोडून असा धर्म नाहीये, तो त्याचा अर्थ. लोकशाही, सार्वत्रिक मतदान अधिकारावर आधारित प्रतिनिधी लोकशाही, जो आपण आताच बोललो, युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज किंवा युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी ज्याला आपण बोलतो, त्याच्यावरती आधारित प्रातिनिधिक लोकशाही आपल्याकडे. म्हणजे सर्व लोक मिळून आमदार निवडतात, सर्व लोक मिळून खासदार निवडतात, सर्व लोक मिळून जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आहेत. मग आपल्याकडे कोण आहेत मुंबईमध्ये? स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आपल्याकडे कोण आहेत? कोणाला निवडलं आपण आता? जोरात बोला. तुम्ही बरोबर बोलता मॅडम, फक्त जोरात बोला. चुकलं तर चुकलं, पण जोरात बोलायची सवय लावा. नगरसेवक, बरोबर ना. आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचे नगरसेवक असतात. सर्व ठिकाणी नगरसेवक असतात का? बाकी ठिकाणी वेगवेगळी पदं आहेत. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्या, काही ठिकाणी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था डिसेंबरमध्ये झाल्या, जानेवारीमध्ये आता शहरी स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या, फेब्रुवारीमध्ये आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. रिपब्लिक, प्रजासत्ताक, राष्ट्राध्यक्ष हे वंश परंपरेवरती आधारित नाही, तर तो निवडून आलेला असतो. आपल्याकडे असं आहे का की राष्ट्रपती हा वंश परंपरागत चाललाय?
का नाही होत? बरोबर, दरवर्षी दर 5 वर्षांनी निवडणूक होते आणि दर राष्ट्रपती आपला निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिला जात असतो. राष्ट्राध्यक्षांचा मुलगा, आपल्याकडे राष्ट्रपतीचा मुलगा राष्ट्रपती होऊ शकतो का? प्रश्न इंटरेस्टिंग आहे. इंटरव्ह्यू लेवलचा विचार करून जर पॅनलने हा प्रश्न विचारला तर उत्तर काय द्याल? तसं उत्तर द्या. जनरली आपण पटकन नाही म्हणू, बरोबर? होऊ शकतो कसा? आन्सर इंटरेस्टिंग आहे तुमचा, बट रिझन द्या. नाही होऊ शकत असं. एक्झॅक्टली. ह्याच्याबरोबर तुमचं जोडून एक वाक्य जे तुमच्याकडनं बोलायचं राहिलं ते असं पाहिजे होतं की जर त्याला लोकांनी निवडून दिलं तर तो होऊ शकतो. म्हणजे होऊच शकत नाही असा नियम नाहीये ना. सो तुमचं स्टेटमेंट तुम्हाला जे फिरवतात ना इंटरव्ह्यू पॅनलवाले, ते अशा पद्धतीने शब्दात पकडायला बघतात. तिकडे तुमचं उत्तर अशा प्रकारे तुम्ही बनवून द्यायला हवं की नाही, तो होऊ शकतो जर त्याला लोकांनी निवडून दिलं तर. राष्ट्रपती निवडणूक जशी होते त्या माध्यमातून त्याने निवडणूक लढवली आणि जर त्या लोकांनी त्याला निवडून दिलं तर तो राष्ट्रपती होऊ शकतो. याच काही काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला नंतर थोडंसं ॲडव्हान्स लेवलला गेलात की समजत जातील. आन्सर देण्याची खूप एक वेगळी पद्धत असते. काही काही अशा की ज्यांचे मेन्सला मार्क कमी असतात पण इंटरव्ह्यूमध्ये छाप सोडतात चांगली आणि बऱ्यापैकी ती नय्या पार करतात, चांगली वरची रँकिंग आणतात आणि कधी कधी डेप्युटी कलेक्टर किंवा UPSC IPS IAS पर्यंत सहज पोहोचतात. ते मार्क्स जर तुमचे मेन्समध्ये थोडे कमी असेल तर कव्हर करता आले पाहिजे. इंटरव्ह्यूमधनं तुमची छाप सोडता आली पाहिजे अशा क्लेवर आन्सर्समधनं. सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटग्रिटी हे शब्द 42व्या घटना दुरुस्ती 1976 साली उद्देशिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली. उद्देशिका म्हणजे प्रिएम्बल, प्रस्तावना. कोण वाचेल? तुम्ही वाचा. उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, जस्टिस, न्याय, सामाजिक, सार्वजनिक व राजकीय न्याय देण्याचे वचन, लिबर्टी, स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास व उपासना यांचे स्वातंत्र्य, इक्वालिटी, समता, समान दर्जा व संधी सर्व नागरिकांसाठी, फर्टर्निटी, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा तसेच राष्ट्राची एकता व अखंडता जपण्यासाठी बंधुभाव. संविधानातली उद्दिष्टे काय जी प्रस्तावनेमध्ये नमूद करण्यात आली तर जस्टिस कोणकोणत्या प्रकारचा आहे तर सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. लिबर्टी कोणकोणती आहे तर विचारांची, म्हणजे स्वातंत्र्य कशा कशाचं आहे, विचारांचं आहे, अभिव्यक्तीचं आहे, श्रद्धेचं आहे, विश्वासनेचं आणि उपासनेचं आहे. इक्वेलिटी आहे कशामध्ये आहे तर समान दर्जा आणि संधी सर्व नागरिकांना द्यावी या अर्थाने इक्वेलिटी आहे. फ्रेटर्निटी आहे व्यक्तीची प्रतिष्ठा तसेच राष्ट्राची एकता आणि अखंडता जपण्यासाठीचा बंधुभाव. महत्वाचा आहे हा शब्द की बंधुता कशासाठी, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता जपण्यासाठी बंधुभाव. आता प्रस्तावनेतले महत्वाचे घटक तुम्ही वाचा. प्रस्तावना ही राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. ते 1973च्या केसवामेंट भारतीय वादात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र प्रस्तावनेवरील कोणतेही मूलभूत तत्त्व सरळ मागता येत नाही, पण ती घटनेचे मार्गदर्शक तत्व आहे. न्यायालयीन निर्णय 1. बेरुबारी कर्तव्य 1960. प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग आहे, पण ती कायदेशीर अंमलबजावणीसाठी थेट वापरता येत नाही. SR बोमई प्रकरण 1994. प्रस्तावनेतील मूल्य म्हणजे राज्यघटनेची मूलभूत रचना, बेसिक स्ट्रक्चर आहे. आता प्रस्तावनेतले महत्वाचे घटक आहे तर प्रस्तावना राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे हे 1973च्या केशवानंद भारती वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. प्रस्तावनेवरून कोणतेही मूलभूत हक्क सरळ मागता येत नाहीत, फक्त ती घटनेचे मार्गदर्शक तत्व आहे हे सुद्धा स्पष्ट केलं होतं. पुढे जेव्हा आपण न्यायालय या पॉईंटवर जाऊ तेव्हा न्यायालयीन महत्वाची न्यायालयीन प्रकरण आहे तेव्हा समजून घेऊ. आता फक्त थोडक्यात एवढं लक्षात ठेवा. महत्वाचे न्यायालयीन निर्णय प्रस्तावनेशी संबंधित कोणते आहेत. सर्वात पहिलं बेरुबारी प्रकरण 1960 साली यात प्रस्तावने राज्यघटनेचा भाग नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. आता ही केस काय प्रस्तावनेच्या संदर्भात नव्हती तर प्रस्तावनेचा भाग काहीतरी परिशिष्ट म्हणून काहीतरी रेफरन्स म्हणून वापरला गेला असेल पार्टीकडनं, ज्याचं तो रेफरन्स खारिज करताना नाकारताना कोर्टाने ती टिप्पणी दिली ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की प्रस्तावना राज्यघटनेचा भाग नाही. नंतर 73 साली एक केशवानंद भारती प्रकरण घडलं ज्यात प्रस्तावने राज्यघटनेचा भाग आहे असं म्हटलं,
पण ती कायदेशीर अंमलबजावणीसाठी थेट वापरता येणार नाही, म्हणजे त्याच्या आधारावरती कोणतीही कायदेशीर हक्क मागता येणार नाहीत. तिसरं प्रकरण होतं महत्वाचं, S.R. बोम्मे प्रकरण 1994. प्रस्तावनेतील मूल्य म्हणजे राज्यघटनेची मूलभूत रचना आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे, हे सांगण्यात आलं. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे महत्व. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत संविधान ज्या मूलभूत तत्त्वांवर मूल्यांवर आधारित आहे त्या मूलभूत स्वरूप आहे. अशा प्रकारे ते भारतीय संविधानाचे चित्रण देते. संविधानाची आज्ञा आणि गुरुकिल्ली म्हणून ते संविधानातील विविध तरतुदींचे स्पष्टीकरण आणि अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक चौकट प्रदान करते. आणि शासन व्यवस्थेसाठी मार्गदर्शक प्रकाश म्हणून काम करते. धोरणकर्ता आणि कायदेकर्त्यांसाठी नैतिक दिशादर्शक प्रदान करते. ते त्यांना न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या प्रमुख उद्दिष्टांना आठवण करते. ते त्यांना त्यांचे निर्णय प्रक्रियेत साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे भारतीय नागरिकांच्या बहुलता आणि त्यांच्या विविध पार्श्वभूमी, भाषा, संस्कृती आणि धर्मांना मान्यता देऊन भारताची एकता आणि विविधतेचे प्रतीक आहे. हे नागरिकांसाठी प्रेरणा म्हणून काम करते. त्यांना राष्ट्रपती असलेले त्यांचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांची आठवण करून देते. ते जनतेमध्ये देशभक्त, नागरिक, कर्तव्य आणि न्याय, समानता आणि बंधुत्वाच्या आदर्शाबद्दल वचनबद्धतेची भावना निर्माण करते. आता हा भाग जो देण्यात आला तो काही वेगळा शिकवायचा भाग नाहीये, वाचल्यानंतर तुमच्या अकलनात येईलच. हा थोडासा विस्तृत स्वरूपात का दिलाय, राज्यसेवेचे विद्यार्थी असतील, जे एनसीईआरटीची प्रॅक्टिस करत असतील, जर प्रस्तावनेच्या महत्वाचा किंवा राज्यघटनेचा महत्वाचा काहीतरी भाग विचारला गेला तर ह्या पॉईंट्स तुम्हाला आन्सरमध्ये वापरता यावे, याच्यासाठी तुम्हाला दिलाय. तुमचा सर फर्स्ट डे आहे का माझ्या लेक्चरचा स्पेसिफिकली? तुमचं नाव? मोहनीश. सरनेम? मालम. गाव कोणतं? कणकवली. सरनेम पहिल्यांदा ऐकलं. आणि पटकन तुमचं नाव पण असं आहे की मला वाटलं गुजराती वगैरे असं आहे, तुम्ही वाटता पण थोडे तसे. विचारलं म्हटलं म्हटलं गुजराती लोकांना एमपीएससी मध्ये यायला लागली. ऍक्च्युली मला वाटतं आपलं हे असेल, काय म्हणतात त्याला, डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर कोणी एक्झाम देऊ शकतो ना, ते 60चं काहीतरी सर्टिफिकेट लागतं. एमपीएससीला डोमिसाईल मागतात ना. आता अट कितीची? 1960ची आहे ना डोमिसाईलला. मला माहित नाही, एक्झामचे फॉर्म तुम्ही भरतो तुम्हाला माहिती. 1960ची अट आहे ना डोमिसाईलसाठी. काढून वेळ झाला आता आठवत नाही. एक मिनिट, तुम्हाला माहिती पाहिजे. बीएमसी तुमचं डिपार्टमेंट मध्ये बोललेलं? ओके, म्हणजे हे सर्टिफिकेट्सचा वगैरे काही संबंधच नसेल. प्रस्तावनेमध्ये आपल्या या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये वेगवेगळी सुधारणा सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. आता राज्यघटनेत आपल्या सुधारणा तर वेगवेगळ्या झालेल्या आहेत. जुने विद्यार्थी सांगा किती घटना दुरुस्त झाल्या आतापर्यंत? 106. किती वर्ष झाली घटनेला आपल्या राज्यघटना स्वीकारली त्याला? 76 वर्ष. 76 वर्ष 106. अमेरिकेचं मी तुम्हाला सांगितलं होतं, आय गेस, कधी झालं होतं संविधान स्वीकारलेलं अमेरिकेचं? बरं, शतक सांगा कोणतं होतं, कितवं शतक होतं? सेंचुरी इयर तरी सांगा. 18 सेंचुरी. 1789. बरोबर. 1789 म्हणजे 18वं शतक झालं बाळांनो. तर तुम्ही तर 18वं शतक बोला आणि 1789 सांगताय. हे क्लिअर आहे ना सर्वांना? 1789 म्हणजे 18वं शतक. आज आपण 2026 लिहितोय, म्हणजे कितवं शतक आहे? 21वं शतक. हा पॉईंट माहिती आहे ना कोणाला? थँक गॉड. कारण काही काही ना ते कन्फ्युजन असतं की अरे 2026 ना, मग 2000. तसं नाहीये, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा ही बेसिक मध्ये सुद्धा काही लोकांची गडबड असते. 42 सांगायचा उद्देश असा की प्रस्तावनेच्या संदर्भात बऱ्याच घटना दुरुस्त झाल्या, त्यातल्या म्हणजे ज्या बऱ्याच घटना दुरुस्त झाल्या त्यातली संविधान दुरुस्तीच्या संदर्भात कोणती महत्वाची आहे त्याची प्रस्तावनेमध्ये सुधारणा करण्यात आली. त्याचा मगाशी उल्लेख आला. 42वी घटना दुरुस्ती 1976ची केशवानंद भारती खटल्याच्या निकालानंतर हे मान्य करण्यात आले की प्रस्तावना संविधानाचा भाग आहे. घटनेचा एक भाग म्हणून प्रस्तावना ही संविधानाच्या कलम 368 अंतर्गत दुरुस्त करता येते, परंतु प्रस्तावनेच्या मूलभूत रचनेत सुधारणा करता येत नाही. सध्या 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976च्या द्वारे प्रस्तावनात फक्त एकदाच सुधारणा केली गेली आहे. काय सुधारणा करण्यात आली तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द समाविष्ट करण्यात आले. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कुठे ऍड करण्यात आले तर सार्वभौम आणि लोकशाही या शब्दांच्या मध्ये. आणि एकात्मता हा शब्द जो अखंडता आहे तो शब्द कुठे ऍड करण्यात आला? राष्ट्राची एकता हा जो शब्द होता तो करण्यात आला. राष्ट्राची एकता आणि एकात्मता
ज्याचा अर्थ राष्ट्राची एकता आणि अखंडता हा सुद्धा होतो. म्हणजे इंग्रजी मूळ शब्द ऍड करण्यात आला जो होता इंटग्रिटी. त्यामुळे इंटग्रिटी हा शब्द ऍड करण्यात आला. इंटग्रिटीचा अर्थ एकात्मता पण निघतो, अखंडता पण निघतो. बऱ्याच ठिकाणी वेगळा वापर होतो. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय, जुन्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, आपल्या पॉलिटीचा अभ्यास करताना त्यातल्या त्यात कॉन्स्टिट्यूशनचा किंवा जे काही महत्वाचे कायदे आहेत त्यांचा अभ्यास करताना इंग्रजीमध्ये अभ्यास करा, कारण मराठी भाषांतरामध्ये खेळ चाललेला असतो आयोगाचा. म्हणजे आताच्या एमपीएससीचे तुम्ही जर क्वेश्चन पेपर्स बघाल, ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांनी क्वेश्चन पेपर बघा, आपल्या भाषांतर म्हणजे जे मराठीमध्ये प्रश्न येतात त्यात खूप धुमाकूळ घालून ठेवलेला आहे. एक प्रश्न होता, आठवतं मला वाटतं आपण त्याचं डिस्कशन केलेलं, निर्वाचित, निवडलेले, बरोबर असा तो शब्द होता. कधीची कोणती एक्झाम होती ती? राज्यसेवा होती ना मला वाटतं. आता जी झाली ती, त्याच्या आधीची आता झाली ती डिसेंबरला, बरोबर. आणि त्याच्या आधीची जी एमपीएससीची एक्झाम झाली, ज्यांनी दिली नाही त्यांना सांगतो गंमत. पर्याय 1, 2, 3, 4 सर्वकडे इंग्रजीमध्ये इलेक्टेड 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 लिहिलेलं होतं, पण त्याचा मराठी भाषांतर करताना खाली एका ठिकाणी होते निर्वाचित, एका ठिकाणी होते नाही निर्वाचित आणि निवडलेले, निवडलेले निर्वाचित. आता जे पर्टिक्युलरली मराठी माध्यमातून अभ्यास करतायत, तुम्हाला वाटतं ना निर्वाचित हा शब्द मी फार क्वचित ऐकला असेल. निर्वाचितचा अर्थ सांगा मला काय, जे मराठीत अभ्यास करत असेल तर निर्वाचितचा अर्थ काय होतो? नाही माहित. एक्झॅक्टली हाच घोळ होतो. निवडलेलेचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, इलेक्टेड. निर्वाचित म्हणजे इलेक्टेड का नॉमिनेटेड? थांबा रे बाळांनो, नवीन विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन दूर करतोय. निर्वाचित म्हणजे इलेक्टेड का नॉमिनेटेड हे त्यांनी बोलल्यामुळे. पण शक्यतो साऊंड काय करतं, नामनिर्देशित सारखं साऊंड करतं. नॉमिनेटेडला साऊंड करते ना, जवळ जाणार. किंवा नॉमिनेटेडचा मराठी अर्थ होतो नामनिर्देशित, बरोबर. तुम्हाला मी समोर शब्द ठेवतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन दूर होईल. कारण की अभ्यास आपला चांगला झालेला असताना जर आयोग असे खेळ करत असेल तर तुमच्या हातचे 2 मार्क फालतूचे जातात, ते जाऊ देऊ नका. इंग्रजीमध्ये शब्द आहे इलेक्टेड आणि दुसरा शब्द काय बोललो मी, इकडे जागा नाहीये, कुठेच जागा नाही, काय करतो, इलेक्टेड आणि दुसरा शब्द आहे नॉमिनेटेड. ह्याला मराठी शब्द इलेक्टेडला काय बोललो मी आता, निवडलेले. आणि ह्याला आहे नामनिर्देशित. ओके, हे 2 शब्द मी शिकवताना बऱ्याच वेळा शिकवले, सांगितले वगैरे, माहिती आहे. वर इलेक्टेड इलेक्टेड असे शब्द होते दोन्ही स्टेटमेंट्सला, ABCD असे काही ऑप्शन होते त्याच्यात. आणि खाली ए ला होता निवडलेले आणि बी ला होता निर्वाचित. आता पर्टिक्युलरली जसं मी तुम्हाला विचारलं की निर्वाचितचा अर्थ काय, नाही पटकन माहिती, कारण तेवढं वाचनात नाही आलंय. तर निर्वाचित दिसायला शब्द ह्याच्यासारखा दिसतो का ह्याच्यासारखा दिसतोय? नामनिर्देशितसारखा दिसतोय. त्यामुळे पटकन तुम्ही, आणि प्लस तुम्ही विचार अजून हा कराल की जर ह्याचा अर्थ निवडलेले असता तर निवडलेलेच लिहिलेलं असतं ना, बरोबर. म्हणून तुम्हाला सांगतो हागोळ करू नका, ह्याचा अर्थ हाच होतो. हा निर्वाचित म्हणजे हिंदी शब्द आहे इलेक्टेडसाठी, पण दिसताना हा शब्द ह्याच्यासारखा वाटतो. प्लस ऑप्शन ए मध्ये निवडलेले आलेलं, बी मध्ये निर्वाचित, म्हणजे तुम्हाला हेच वाटेल की ह्याच्या अपोजिट असणार ना, ऑफकोर्स, म्हणून वेगळा शब्द दिला नाही तर तोच शब्द दिला असता. त्यामुळे ही गडबड होऊ दे नका. निर्वाचितचा अर्थ सुद्धा इलेक्टेड आहे. बरं, हे तुम्हाला आत्ता एक शब्द मी तुम्हाला सांगतो म्हणून चला ठीक आहे. किंवा ज्यांना निर्वाचितचा अर्थ हिंदी आसपास कधी वाचनात आलं असेल, म्हणजे हिंदी कविता किंवा हिंदी कथा तुम्ही ऐकण्याचा इंटरेस्ट ठेवत असाल तर कधी कानावर पडला तर माहिती असेल, वेल अँड गुड. पण माहिती नसेल तर त्यासाठी 1% सुद्धा असं लॉजिक लावून पुढे जाऊ नका. सरळ इंग्रजी प्रश्नाकडे बघा जो मूळ दिलेला आहे आणि त्याच्यावरती समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधीही एखादा मराठी हिंदी शब्द कोणताही नवीन वाटला म्हणून त्याचा अर्थ असा असेल असं समजून जाऊ नका. एक शब्द होता, मला आठवतो, मॅथ्स रिझनिंग शिकवतानाचा टॉपिक होता, ज्याच्यात एक शब्द होता, एका इसमाने पूर्वेकडे तोंड करून उजवीकडे चालला, इतके किलोमीटर चालला वगैरे, असा प्रश्न असतो ना मॅथ्स रिझनिंगला, तसा प्रश्न होता. तर ते रफ वर्क केलेलं होतं ना, गंमत त्याने काय केलेली, असा माणूस जो काढलेला ना त्याला अशी 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 टोपी काढलेली गोल, मुस्लिम लोकांची असते ना तशी. तर म्हटलं हे काय, मला इसम लिहिलंय ना, तर असं थोडा वेळ जाऊन टाइमपास. म्हटलं इसमला टोपी का काढली, तर ना इसम मुस्लिम वर्ड होता ना, तर त्याने चुकून तो इमाम वर्ड जो असतो ना त्याने तो इसम इस्लाम असं थोडं इमाम इस्लाम, त्याला वाटलं इसम म्हणजे मुस्लिम व्यक्ती, हा त्याने रिलेट केला. असं ते मराठी शब्द, आपल्या मराठी भाषेतले पण शब्द खूप कठीण आहे, तर सगळं होऊ देत जाऊ नका. हे लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, एकात्मता आणि अखंडता दोन्ही
एकाच अर्थाचे शब्द आहेत. मूळ शब्द काय जो ऍड करण्यात आला तो इंटिग्रिटी. द आन्सर आत्ता शिकवलं जस्ट. जुने विद्यार्थ्यांनी पटकन आन्सर प्रॉम्प्ट करू नका, तोंडात ठेवा आणि असं बोटाने काहीतरी दाखवा. नवीन विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आत्ता शिकलो आपण, आता वाचलं, त्यामुळे उत्तर द्या. अभ्यास करणं एक वेगळी कला आहे आणि त्या अभ्यासावरती प्रश्नांची उत्तरं देणे वेगळी कला आहे. आपल्याकडे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येत नाही, फिरून फिरून प्रश्न विचारतात. त्यामुळे जो कोणता टॉपिक तुम्ही कोणत्याही विषयाचा अभ्यास कराल ना, त्यावेळी एक सवय लावून का की त्या टॉपिकवरची जी कोणती एक्झाम तुमची टार्गेट आहे, कंबाईन तर कंबाईन, राज्यसेवा किंवा सरळ सेवा भरती असेल किंवा रेल्वे असेल, जी काही एक्झाम त्यांचे प्रिव्हियस क्वेश्चन पुढे ठेवा आणि त्याच्यानुसार अभ्यास करा. उत्तर द्या, सांगा. कन्फ्युजिंग ओके. तुम्ही थर्ड. अंदाजे मारा, काही पण अंदाज ठोका. तुम्हाला माहिती आहे शाळेमध्ये स्कॉलरशिपच्या एक्झामला तेव्हा तर निगेटिव्ह मार्किंग प्रकार नव्हता. आठवते कोणी स्कॉलरशिप एक्झाम दिली आहे बरोबर. 100 प्रश्न असायचे, 70-80 पर्यंत पोहोचायचे. नंतर मग वेळ आता माहिती आहे 2 मिनिटं बाकी आहे, तिकडून पहिल्या बेंच पासून उत्तरपत्रिका त्या अशा लांब लचक माहिती आहे ना गोळा करायला सुरुवात केल्या. मग इकडे काय करायचं म्हणजे पॅटर्न राबवायचे. इकडे काय 2 3 4 1 4 3 2 असं आलंय ना, मग त्याच ह्याच्यात ठोकत द्यायचे 2 4 1 2 3 1 2 3 सलग 2 1 1 किंवा सलग 2 2 2 नाही द्यायचे. हा सलग 2 कसे असतील पण नंतर कधी कधी असायचे. पण आपल्याकडे निगेटिव्ह मार्किंग म्हणून ते चालत नाही. पण ह्याचं आता इकडे निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे जर तुम्हाला जास्त जवळचं जास्त योग्य कोणता वाटतोय ते उत्तर द्यायचा प्रयत्न करा. काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं तुम्ही प्रस्तावना शिकवायला घेतली तेव्हा एंटर केलात ना, का थोडं लेट आत आलात? लेट आले का आत थोडे? तेव्हा ठीक आहे. तुम्ही ओके. 1 बोलो बोलो बोलो. तुम्ही होतात, तुम्ही थोडं नंतर आले ना लास्ट बॅचला. तुम्ही तुमचं नाव विसरलो मी, नाव विसरतो. श्रुती. तुमचं सर? रोहित. तुमचं चेतन ना? विसरतो मी, सांगा जरा. ओम. लक्षात आहे. पूजा. स्नेहल. तुम्ही तर आज ना म्हटला. फैज कुरेशी. प्रतीक्षा. 1 मिनिट. चव्हाण लक्षात आहे. सांगा एकदा नाव. आठवेल पटकन, आठवेल, क्लिक होईल, आठवेल नंबर. हा, ह्याचं उत्तर आहे 4. कोणी दिलेलं? तुम्ही दिलेलं. हां, आपले जुने विद्यार्थ्यांनी पण दिलेलं. उत्तर आहे 4. राज्याखंडाचा भाग आहे पण स्वतंत्रपणे अंमलात आणता येत नाही. ती केवळ प्रस्तावना आहे. हा स्टेटमेंट चुकीचा ठरतो इकडे, लक्षात. त्यामुळे हे तिसरं वाक्य बरोबर येत नाही. होय, ती राज्याखंडाचा भाग आहे, पण त्याच्या पुढे जाऊन हे सुद्धा त्याचं उत्तर येत आहे ना. हे बरोबर आहे, इट्स ओके, पण हे जास्त बरोबर आहे, लक्षात. जुने विद्यार्थी उत्तर प्रॉम्प्ट करू नका पटकन. बेचाळीसावी. बरोबर आहे. ह्याचं उत्तर सांगा. असं दाखवा वाटल्यास बसल्या जागी. ते ह्याच्यामध्ये काय बोलतात त्याला, APMC मार्केटमध्ये नाही का असं आडतांचे व्यवहार चालतात असे तुम्हाला खाली असं तसं. ओके. तुमचं मॅडम उत्तर? डी. सर्व. काय वाटतंय? डी बरोबर आहे. डी सर्व आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय आताच आपण वाचलेलं होतं. रागाने बघतात ना माझ्याकडे. आठवेल नाव, थांबा, आठवेल नाव. थोडा वेळ लागेल पण आठवेल. अरे बाळा, माझ्या
एकदा तर असा किस्सा झालेला ना, नक्की ना, मला भीती वाटायला लागली. माझ्या घरी बीएमसीचा छापायला पडतोय काय, बिलं भरतो मी बाकी पाण्याची पिण्याची सगळी. माझा एकदा असा किस्सा झालेला की कॉलेजमध्ये आमच्या ग्रुपमध्ये कायम जी मित्रमैत्रिणी आम्ही असतो त्यातली एक मैत्रीण माझ्याच नेबरहुडमध्ये राहते. ती बऱ्याच महिन्यांनी रस्त्यात भेटली. ती माझ्याशी गप्पा मारते, बोलते हा इकडे हा तो हे करतो ते करतो आम्ही हे करतो वगैरे वगैरे. मला तिचं नावच आठवत नव्हतं. माझ्या समोर ती जवळजवळ 10-15 मिनिटं गप्पा मारते, पण मला तिचं नावच आठवेना असं पटकन ब्लँक व्हायला होतं. त्यामुळे वेळ लागेल, पण आठवेल थोडं. थांबा, नक्की रागणे बघत नव्हतं ना. मला भीती वाटायला लागली माहिती. कंगना राणौतचं घर पडलं तर मी कोण आहे. अरे यार, त्याचं उत्तर मी दाखवलं आहे गेस ना, पण हे सोपाच प्रश्न होता. हा झालेला का आता नाही ना, हा वेगळा. ह्याचं उत्तर सांगा. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मी जोर लावून 2दा सांगितलं हा एक्सप्लेन करताना आता शिकवताना. जुने विद्यार्थी उत्तर प्रॉप करू नका. ओके, बोला. ए, तुमचं सामाजिक सेवा. तुम्हाला ए बरोबर आहे. ए, सामाजिक सलोखा, सोशल हार्मनी, बंधुत्वाचा अर्थ तो होतो. तुम्हाला मॅम बी का वाटलं असं म्हणता? थोडंसं म्हणजे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू त्या लेवलने बरोबर होतं, पण आपला पॉलिटिकल सेन्स सायन्सच्या सेन्समध्ये तो अर्थ निघत नाही त्याचा. आणि मी बंधुता बोलताना बोललेलो ना की बंधुता ती राष्ट्राची एकता आणि अखंडताच्या हिशोबाने बंधुता शब्द आहे. मग एकता आणि अखंडता कशी राहील? जर सामाजिक सलोखा राहिला तर ती जपली जाईल. हा हा आत्ता आला ना, त्याचं उत्तर द्या. चेतनराव, तुमच्याकडनं उत्तर येत नाही. तुम्हाला दोघांकडनं तुमच्याकडनं उत्तर हवंय आता. ओके, बी सांगता येत नाही. आपण बोलता बोलता मी आता एक्सप्लेन केलेलं ना, हा हो ना की नाही? बोलताना बोललेलो मी, पॉईंट एक्सप्लेन केलेलं, याचं उत्तर मेन्शन केलं होतं असं उजळता उल्लेख. आपको काय लागतंय सर? तुम्हाला काय वाटतं? तुमचं गाव कोणतं आहे? कर्नाटक. मग मराठी तुमचं चांगलं आहे ना, फ्लुएंट आहात? बोललेलं समजतंय ना पूर्ण? थोड़ा कम. तो तुम्हाला कुठे अडलं, आपको भी अटका ऐसे लगा तो आप मुझे बता दो कि मतलब आपने जो अभी रेफर किया वो मुझे नहीं समझा. इंग्लिशला तुम्ही पूर्ण कम्फर्टेबल आहात ना? मग इंग्लिश आणि मराठी असं कंबाईनली घेऊ. इंग्लिशला कोण अनकम्फर्टेबल असं सांगते की सर आम्हाला इंग्लिश नाही सांगणार, असं नाही ना कोण? मग तुम्हाला बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये घेऊ, चालेल ना? काहीतरी बोलला, हा कार्टून काहीतरी बोलला बाबा. काय बोलला? पक्षाचं नाव घेतलं, घोषणा. मग काहीतरी बोलला, कळेल. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. अभिव्यक्ती तुम्हाला वाटलं होतं ना, तसं नाही. मी बोलता बोलता बोललो श्रद्धा वगैरे वगैरे. काय शब्द होता तो? एक श्रद्धालाच अजून काहीतरी वेगळा समानार्थी शब्द होता, तो त्याच्यात येऊन गेला होता. पण ह्या गोष्टी आपल्या संविधानामध्ये स्वातंत्र्याच्या ह्याच्यामध्ये येतात. ह्याचं उत्तर सांगा. जुने विद्यार्थी मला उत्तर असं दाखवा, मग असं शांत आहे मागचे. काय तुम्ही म्हणजे त्यांचं जे उत्तर आहे त्याचा असा अर्थ आहे का तुमचा म्हणून? त्यांचं उत्तर बघू नका तुम्ही तुमचं सांगा. जुने. अच्छा, तुमचं नाव गायत्री आहे, लक्षात येतं. तुमच्यावर येतो मी, आठवेल मग थोड्या वेळ आठवेल. एवढा वेळ नाही मिळत कंबाईनला. कंबाईनचा हिशोब मी सांगितलं ना, जुन्या विद्यार्थ्यांना लक्षात आहे ना?
काय होतं सांगा जरा, मला सांगा, एक पुन्हा एकदा रिपीट करा, बसल्या जागी सांगा, पुढे येऊन नाही बोलायला सांगत आहे. म्हणजे खरंच लक्षात नाही का? कंबाईनची एक्झाम किती प्रश्न असतात? 100 असतात, बरोबर. राज्यसेवेला किती प्रश्न असतात? 100. तिकडे 100च असतात. इकडे वेळ किती असतो? राज्यसेवेला वेळ किती असतो? 2 तास 120 मिनिटं, बरोबर. इकडे किती असतो? 1 तास. का? आयोगाकडे 1 तास अजून सेंटरचं भाडं भरायला पैसे नसतात. फी कमी आहे का कंबाईनची आणि राज्यसेवेची जास्त आहे, असं आहे का? कंबाईनची फी किती आहे फॉर्म भरणारे सांगा जरा? 340 345. आणि राज्यसेवा? राज्यसेवा जास्त आहे ऍक्च्युली, म्हणून मग राज्यसेवेचं भाडं परवडतं ना 2 तास बसवायला, आहे ना? असं कारण असेल ना? काय कारण असेल की कंबाईनला एकच तास 100 प्रश्न आहेत ना? ये भेदभाव क्यों? विचार केलाय कधी? हा प्रश्न पडला होता? काय कारण असेल? कारण त्यांची इच्छा आहे की पटापट कामं करणारे अधिकारी त्यांना हवेत. ऍक्च्युली हाच अप्रोच आहे. करतात नाही करतात तो भाग वेगळा. एकेकाच्या चेहऱ्याचे भाव जे पटकन उडाले ना की पटापट काम करणारे अधिकारी हवेत. एक सरकारचा आहे बघा, कोणताही नियम असो किंवा कोणताही अप्रोच असो, कोणताही कायदा असो, संविधान असो, उद्देश बनवताना चांगला असतो, तर लोकांच्या हातात जाऊन त्या गोष्टीची माती होते, त्याला सरकार काय करणार ना? जे बनवणारे लोक असतात त्यांचा उद्देश चांगला असतो. म्हणजे अगदी थोडक्यात उल्लेख जर सांगितला, हा कायदा माहिती आहे आता जो आलाय, तो जो आता आलाय नाही, आधीपासून आहे, पॉक्सो बोलतो आपण, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस, बरोबर. कायदा काय मला सांगा कोणीतरी एकाने? आपण शिकवला होता, बरोबर. पण मला वाटतं तुम्ही पण नव्हतात. तुम्ही महत्वाच्या कायद्याच्या लेक्चरला तुम्ही नव्हतात, तेव्हा मला वाटतं तुमचं बीएमसी ड्युटी नव्हती, पण तुम्ही जनरली शेवटच्या पिरियडमध्ये नव्हता. जरा बाजूला त्यांचा चेहरा बघू, चेहरा लपवत आहे त्यांच्या मागे, नव्हता तुम्ही. आणि तुम्ही होतात मला वाटतं त्या टॉपिकला. जाऊ दे, नव्हताचा भाग सोडूया. पण पॉक्सो काय ते मला थोडक्यात सांगा. ऐकलं नाही की मी सांगू? ओके. जर एखादी गोष्ट मी शिकवताना माहिती असेल ना, तर पटकन मला थांबून किंवा हातावर करून असं हलकं की म्हणजे त्यात तुम्हाला जर काही पॉईंट ऍड करायचा असेल तर सांगत चला. म्हणजे एखादा पॉईंट जो माझ्याकडनं बोलण्यात राहून गेला असेल तर तो सांगत चला. हे जर मी सांगतो की 18 वर्षा खालच्या बालकांना, मुलांना असा शब्द आहे, म्हणजे त्यात मुली सुद्धा आणि मुलं सुद्धा आली. 18 वर्षा खालच्या व्यक्तींचं जर लैंगिक शोषण झालं तर तो गुन्हा करणाऱ्याला 10 वर्षाची शिक्षा वगैरे वगैरे अशी ती थोडक्यात तरतूद आहे. तर पूर्ण मी एक्सप्लेन करत बसत नाही, तो आपण महत्वाच्या कायद्याचा टॉपिकवर जेव्हा जाऊ तेव्हा शिकून घेऊ. ही अशी तरतूद आहे काय की अल्पवयीन व्यक्तीचं जर लैंगिक शोषण झालं तर ते करणाऱ्याला 10 वर्षाची शिक्षा. कायदा चांगला आहे, बरोबर. ह्याचा गैरवापर होतोय का? कायदा आहे चांगला ना, गैरवापर होतोय का या कायद्याचा? होतोय. कशा प्रकारे ते सांगतो. स्कूल लेवल पासूनचा एखादी रिलेशनशिप असेल, मुलगा 17चा, मुलगी 15ची किंवा 16ची, ओके, घरच्यांचा विरोध आहे त्या रिलेशनशिपला, ते लोक काय करतात, तो मुलगा 18 व्हायची वाट बघतात. 18, 18, 18.5च्या आसपास आला म्हणजे 18 क्रॉस झाला किंवा अगदी 19 का होईना, 19 झाला टच का, मग ती मुलगी तर 17चीच आहे ना, 17, 16, अगदी 18 वर्षाला एक दिवस जरी कमी असेल तरी सुद्धा हा पॉक्सो लागतो. त्याच्यामध्ये समजा मुलगा 18, 18.5 क्रॉस होऊन अगदी 19 झाला का, मग तिकडे त्याच्यावरती ते केस टाकले होते. होतं कसं, त्या मुलीला घरचे दबाव पाडतात, म्हणजे आई वडील तर असतातच, पण मामा, मावश्या, आत्या की बघ तुझ्या आई वडिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, असं तसं, म्हणजे का तर त्या मुलाच्या बाजूने बोलू नये. आणि जर ती मुलगी पचकली की नाही नाही खरंच मला ह्याने पळून नेलं किंवा ह्याने मला भूलथापा दिल्या किंवा काही, म्हणजे अगदी त्या व्यक्तीने हे जरी सांगलं की नाही नाही माझी संमती होती ज्या काही गोष्टी होत्या रिलेशनशिपला, पण होतं कसं, 18 वर्षाखालच्या व्यक्तीच्या संमतीला संमती मानलीच जात नाही, मग त्याच्यावरती लागतो पॉक्सो. आणि काही असे रॅकेट्स पण आहेत की जे खोट्या केसेस टाकून सुद्धा लोकांना अडकवतात, म्हणजे ज्यांच्याशी, आता हे तर मी तुम्हाला रिलेशनशिप वाला एक्झाम्पल बोललो, काही जे असे ज्यांना आयुष्यात बघितला पण नसेल पण पॉक्सो केसची भीती दाखवून असे रॅकेट पण चालतात की एवढे पैसे दिले तर पॉक्सोची केस डायरेक्ट टाकतो. आणि 10 वर्षाची शिक्षा, बरं, ही शिक्षा झाल्यावरती केस पडल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येणार,
आयुष्यात कोणती नोकरी करता येणार नाही, त्यामुळे पैसे सहजपणे लुबाडता येतात, असे रॅकेट चालू आहे. हे रॅकेट्सवाला भाग झाला जो ज्यात माणसाचा काही संबंध सुद्धा नव्हता त्या व्यक्तीचा, त्या म्हणजे त्या मुलीला बघितलं पण नसेल तरी अशा केस टाकून धमकी दिल्या जातात. दुसरा जे मी आता सांगतो तुम्हाला रिलेशनशिपचा प्रकार, ज्याच्यामध्ये जेन्युइन रिलेशनशिप आहे ना, पण प्रकार काय केला, पॉक्सोची केस लावून त्या व्यक्तीला अडकवण्यात आलं. त्यामुळे आत्ता हल्ली काही आठवड्यांपूर्वीचा हा निकाल आहे, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं पोलिसांना की ती रिलेशनशिप जेन्युइन रिलेशनशिप आहे की नाही हे तपासायचं. आता हा इतका सब्जेक्टिव्ह विषय आहे. रिलेशनशिप जेन्युइन आहे का त्या मुलाने सुद्धा फसवून त्या व्यक्तीला फक्त शारीरिक संबंधासाठी फसवून ती गोष्ट केलेली असेल, सिद्ध कसं करणार तुम्ही? त्याच्याकडे काय फुटपट्टी आहे, स्केलिंग आहे का बाबा, कोणती फिजिकल टेस्ट आहे किंवा ब्रेन मॅपिंग आहे? काहीही नाहीये. निवळ काय ते पुराव्यांच्या आधारावर. तर पुराव्यांच्या आधारावर तुम्ही एखादी रिलेशनशिप ही जेन्युइन आहे की नाही कसं सिद्ध करू शकता? त्यामुळे हा खूप मोठा खेळ रंगणार आहे पुढच्या काळात, आणि त्यामुळे पॉक्सो हा कायदा महत्त्वाचा राहील, कारण ह्याची हल्लीच थोडासा उल्लेख झालेला आहे. याच प्रकारे अजून एक कायदा महत्त्वाचा राहील. आता उल्लेख होते म्हणून तुम्हाला थोडक्यात करंट अफेअर्सचा भाग माहिती पाहिजे. UGCची नवीन गाईडलाईन्स आलेल्या, त्याला पण विरोध झाला. आजचा निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा. आजचा सुप्रीम कोर्टाने त्या गाईडलाईन मागे घ्यायला लावून 2012ची परिस्थिती पूर्ववत केली. ऐकलं होतं UGCच्या गाईडलाईनच्या नवीन आलेल्या काय होत्या? पेपर वाचत नाही आहे. जर तुम्ही पेपर वाचा, न्यूज चॅनल्स बघा, डिस्कशन बघा. मी मागे तुम्हाला एका चॅनलचं नाव पण सांगितलं जे तुम्हाला विद्यार्थी म्हणून चांगलं राहील, म्हणजे मला इतकं आवडतं, मला अजिबात बघायला मिळत नाही ते. तुम्हाला चॅनलचं नाव सांगतो, त्या यूट्यूब चॅनल आहे, नाव आठवतं एक मिनिट. न्यूज अँकरचं नाव आहे, लिहून ठेवा, पालकी शर्मा. आणि इफ आय एम नॉट रॉंग यूट्यूब चॅनलचं नाव आहे फर्स्ट पोस्ट. जरा सर्च करा बघा तेच आहे का, बरोबर ना? फर्स्ट पोस्टच नाव आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलचं, फर्स्ट पोस्ट. अँकरचं नाव आहे पालकी शर्मा. त्या अशा वेगवेगळ्या विषयांवरती चांगली भूमिका व्यवस्थित मांडतात. पर्टिक्युलरली तुम्हाला चांगलं राहील इंग्लिशमध्ये ते चॅनल आहे, आणि बाकी मराठीमध्ये जर तुम्हाला काही न्यूज चॅनल्स रेफर करायचे असतील अशा प्रकारच्या गोष्टींसाठी तर आहेत बरेच, पण त्यांचा व्ह्यूवरशिप सामान्य लोकांच्या हिशोबाने थोडीशी आहे. त्यामुळे आपल्या स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी बघतील असे यूट्यूब चॅनल मराठीमध्ये थोडासा मिळणं कठीण आहे, पण हे रेफर करून तुम्हाला बऱ्यापैकी होऊन जाईल. अशा गोष्टींवरची चर्चा वगैरे ज्या काही पद्धतीने मुद्दे मांडले जातात, पर्टिक्युलरली इंटरनॅशनल रिलेशनशिपचे मुद्दे तर खूप चांगल्या पद्धतीने मांडले जातात. आणि असे जे तुम्हाला मसाला लावलेल्या न्यूज बघायला आवडतात का ह्या चांगल्या पद्धतीने, तुम्हाला ह्या चांगल्या पद्धतीने मांडलेल्या न्यूज पाहिजे ना, मग जर ते तुम्ही बघाल तर ते चॅनल चालतील. नाहीतर मग आपल्या भारतीय न्यूज चॅनलचा बाजार कसा तुम्हाला माहिती आहे. आपलं हे जेव्हा चालू होतं ऑपरेशन सिंदूर, ते होतं ऑपरेशन ना, वॉर नव्हतं. आपल्या मीडियाने जो काय तमाशा लावला होता तो असं वॉर, काहीतरी मोठं युद्धचं आहे, आणि पाकिस्तान जवळजवळ आपण अर्धा पाऊंड घेऊन टाकला आणि थोडासे तुकडेच बाकी पाकिस्तानच्या अशा पद्धतीने चित्र रंगवलं होतं. ये गया कराची पोर्ट, ये भारत ने ताबा लिया, ये लिया वो लिया, बघत असेल तुम्ही काय बाजार चालू होतं. त्यामुळे शक्यतो ते न्यूज चॅनल्स बघणंच टाळा. जेव्हा घरातली बघत असेल तेव्हा तिथनं उठून बाजूला व्हा. त्या न्यूजचा रेफरन्स डोक्यामध्ये ठेवू नका, खूप डोक्याला ताप होईल तुम्हाला पुढे. काही गोष्टी माइंडमधून अनडू करताना तुम्हाला खूप गडबड होईल. त्यामुळे त्या ह्याच्यातून बाहेर पडून जे चांगले सोर्सेस आहेत ते रेफर करत चला. बाकी न्यूज पेपर जर वाचायचे असतील तर तुम्हाला मराठीमध्ये लोकसत्ता, मटा हे चांगले न्यूजपेपर्स आहेत. बरं, इंग्रजी सुधारायचं असेल तर लोकसत्ता वाचल्या लगेच इंडियन एक्सप्रेस वाचा. महाराष्ट्र टाइम्स वाचत असेल तर तो वाचल्या लगेच मटाचा पार्टनर कंपनी कोण आहे, मटाची पॅरेंट कंपनी टाइम्स ऑफ इंडिया, तो वाचत चला. म्हणजे होणार काही, जी मराठीमध्ये तुम्ही बातमी वाचली तीच इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने मांडली, ती लँग्वेज काय आहे. इंग्रजी म्हणजे निव्वळ ट्रान्सलेशन नाहीये, एक इंग्रजीची पण एक लिहिण्याची कला, एक भाषा आहे. म्हणजे मी काही महिन्यांपूर्वीपर्यंत ब्लॉग्स लिहित होतो, ते ब्लॉग्स मी हल्ली बंद केले. जर तुम्हाला ते वाचायचे असतील आपल्या महत्त्वाच्या विषयावर तर ते पण वाचा. म्हणजे इंग्रजी लिहिण्याची एक कला असते जी निव्वळ ट्रान्सलेशनमधनं नाही आहे. जर तुम्ही इंग्लिशमधला राज्यसभेत देण्याचा विचार करत असाल किंवा UPSC जर देणार असाल तर ते यायला पाहिजे वेगळं. ब्लॉग मी हल्ली बंद केले याच्यामागचं कारण असतं की शेवटी कोणत्याही विषयावर बोलायचं झालं तर काहीतरी आपला पॉलिटिकल व्ह्यू ठेवावा लागतो, आणि मग त्यात उगाच त्या गडबडीत माथेरे करत बसायला वेळ नाही, म्हणून तो थोडासा मी आता भाग थांबवला. तर मी दर आठवड्याला, दर संडे टू संडे ब्लॉग तेव्हा लिहित होतो, थोडा आता मागच्या काही काळात थांबवले. सांगण्याचा मुद्दा हा UGCच्या गाईडलाईन, UGCच्या गाईडलाईन कशा संदर्भात होत्या. आता आपल्या अभ्यासाचा भाग नाही, जवळजवळ करंट अफेअरचा लेक्चर सुरू झाला, पण तुम्हाला थोडक्यात सांगतो.
आला कुठून नियम तो त्याच्यावरनं आता मला मुद्दा आठवत नाही. मध्ये युजीसीने कशाला काढला तर मला आठवत नाही एक्झॅक्टली, तेव्हा पण काहीतरी कारण होतं त्याच्यामागे. युजीसीने काय नवीन नियम आणलेले की प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, प्रत्येक कॅम्पसमध्ये, कॉलेज कॅम्पसमध्ये एक कमिटी असेल. त्या कमिटीमध्ये SC ST OBC फिमेल आणि दिव्यांग PWD हे असणारे लोक प्रतिनिधी म्हणून त्या कमिटीवरती असतील. ती कमिटी काय करेल तर त्या कॅम्पसमध्ये होणारे डिस्क्रिमिनेशनचे जे काही इश्यू असतील, मग ते वर्बल असतील, फिजिकल असतील, जे काही असेल त्याच्यावरती निर्णय घेण्याचं काम करेल. आता एक गंमत सांगा, डिस्क्रिमिनेशनचा इश्यू आला, एखादी केस, एखादा व्यक्ती बोलला की ह्याने मला जातीवाचक काहीतरी बोलला, हा एखादी व्यक्ती त्या कमिटीकडे घेऊन गेला, त्या कमिटीमध्ये त्या पर्टिक्युलर कास्टवालीच लोक असणार, त्यामुळे निष्पक्ष न्यायनिवाडा होईल, बरोबर. त्यामुळे तो निष्पक्षता त्याच्यामध्ये असण्याची साशंकता होती. दुसरी गोष्ट, ह्या कमिटीमध्ये जर तुम्ही जनरल किंवा ओपनवाले सुद्धा जर ठेवले असेल तर त्याला अर्थ होता, बरोबर. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी पोलीस यंत्रणा वगैरे गोष्टी आहेत ना. आणि एखादी गोष्ट म्हणजे ही कमिटी कसं काय ठरवू शकते, जी विषय सब्जेक्टिव्ह, पुन्हा सब्जेक्टिव्हनेस आपल्या कायद्यांमध्ये खूप आहे की वर्बल डिस्क्रिमिनेशन ते खरंच बोललं गेलं की खरंच बोललं गेलं नाही. अशाच प्रकारे आपल्या ॲट्रॉसिटी कायद्याचा पण किती दुरुपयोग झाला तुम्ही ऐकला असाल. आणि म्हणून ती तरतूद आणावी लागली की नॉर्मल साधी भांडणं जरी असली ना, ज्याच्यामध्ये समोरच्याला त्या व्यक्तीची जात पण माहिती नाही, पण भांडण अंगाशी येते म्हटल्यावर तो व्यक्ती काय करायचा, पर्टिक्युलर जातीचं काय, ह्याने मला जातीवाचक शिवी दिली असं सांगून केस करून अडकवून ठेवायचा. झालं नाही झालं तो नंतरचा तपास हवा, पण आयुष्यातनं जर उठला ना, केस होणार, काय होणार, नोकरी जाणार, पोलीस व्हेरिफिकेशन प्रॉब्लेम येणार, बाहेरच्या देशात जाण्याची संधी असेल तिथं हातची गेली. म्हणून मग त्या ॲट्रॉसिटीमध्ये एक तरतूद आणण्यात आली की जर एखाद्याला जातीवाचक शिवी दिली अशी जर केस टाकायची असेल तर त्या व्यक्तीला सवर्ण समाजातल्या व्यक्तीची साक्ष हवी, तरच ती केस नोंदवली जाईल. अशा बरेच तरतुदी केल्या, पण त्याच्यात सुद्धा पुन्हा एक सवर्ण माणूस तो कुठेही बघून आणू शकतो की बाबा तू समोर साक्ष दे किंवा हा त्याने शिवी दिली म्हणून बोलायला. असा कायद्यांचा खूप दुरुपयोग होत असतो वेळोवेळी. माहितीचा अधिकारचा सुद्धा तसा दुरुपयोग होत असतो. RTI ऐकलंय ना, राईट टू इन्फॉर्मेशन, त्या कायद्याचा दुरुपयोग कधी ऐकलाय तुम्ही? ऐकण्यात आहे. काही काही असे की जे RTIच्या जीवावरती घरं चालवतात, असे पण काही काही लोक आहेत. प्रकार कसा, तुम्ही आता इथून बाहेर पडलात, नक्षत्र मॉल आहे, समोर रोड आहे, त्याचं काम चालू आहे. तुमच्या लक्षात आलं, अरे आठवडा झाला काम चालू आहे, महिना होत आला तरी काम चालू आहे. काम चालू नाहीये, उदाहरण म्हणून सांगतोय, तर ऑनलाईनचे विद्यार्थी म्हणतील काय काय पण बोलतात. तर समजा एक्झाम्पल म्हणून काम चालू आहे, तुम्ही माहितीचा अधिकार टाकलात की हे काम कोणाला दिलेलं आहे, ह्याचा पिरियड काय सांगण्यात आलेला आहे, कॉन्ट्रॅक्टरने काय मेन्शन केलेलं की तो काम कधीपर्यंत पूर्ण करणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी त्या माहितीच्या अधिकारामध्ये प्राप्त होतात. आता हे झालं सामान्य वापर माहितीचा अधिकाराचा, हे उपयोग आहे ना. माहितीचा अधिकाराचा दुरुपयोग करणारे लोक काय करतात, 10 रुपयात फॉर्म असतो, ढिगभर नुसते रोजचे टाकत बसायचं, ह्या कामाचे त्या कामाचे. कोणत्याही एका ठिकाणी इररेग्युलरिटी दिसली ना, कोणत्याही एका ठिकाणी, समजा आता जसं नक्षत्र मॉलच्या समोरच्या आपल्या समोरच्या रोडचं उदाहरण जर मी दिलं, तर ते काम समजा संपायला हवं होतं 15 जानेवारी वॉज अ डेडलाईन, मॅक्झिमम डेडलाईन, म्हणजे 15 डिसेंबर 22 डिसेंबर करत तर वाढत शेवट 15 जानेवारी होता. आणि तेव्हा सांगण्यात आलं की ह्याच्या पुढे जर काम केलं तर इतक्या लाखांचा दंड बसेल, असं त्याच्यामध्ये नमूद होतं. हे तरतूद तुम्हाला कळली आणि तुम्हाला हाताला घबाड लागला ना की ह्याला जर ह्या गोष्टीची कंप्लेंट केली तर ह्याला इतका मोठा दंड बसणार. फॉर एक्झाम्पल आता 5 कोटीचं काम असेल तर किमान 10 लाख किंवा 25 लाखाचा दंड असेल काम उशिरा केल्याचा. त्या कॉन्ट्रॅक्टरला गाठायचं वाया गोष्टी करत की त्याला सांगायचं जर मी तुझी तक्रार केली तर मग तुझ्यात 25 लाखाचा दंड बसणार आहे, चल 5 लाख काढ. अशा प्रकारे माहितीच्या अधिकार कायद्याचा दुरुपयोग होत असतो, जो प्रचंड होतो. आणि काही अशी लोक आहेत की जे ह्या जीवावरती घरं चालवतात, बंगले घेतलेत, फ्लॅट घेतलेत, अशी लोक मुंबईमध्ये आहेत, या माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग केलेला असं असतं. जाऊया आपण पुढे. आपला महत्त्वाचा मुद्दा हे मेन बोलता राहिलं. त्यांची इच्छा काय आहे, राज्यसेवेच्या एक्झामचा एक अप्रोच आहे, कंबाईनच्या एक्झामचा एक वेगळा अप्रोच आहे. कंबाईनमध्ये साधारणपणे एक T20 वाला फॉर्मॅट आहे, जिकडे तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे आणि पटापट उत्तरं देत जायची आहेत, आणि जी तुम्हाला आली पाहिजे. म्हणजे 100 प्रश्न 2 तासात, म्हणजे 120 मिनिटं. आता 20 मिनिटं तुम्ही मॅथ्स बीसला जो वेळ जातो ते एक्स्ट्रा समजा, 60 मिनिटात 100 प्रश्न कंबाईनला. 60 मिनिटातले 10 मिनिटं सेम तसेच तुम्हाला ते सही घ्यायला येतात, ते टाइमपास करतात, 2-3 मिनिटं घालवतात, पुन्हा अजून एकदा येतात, म्हणजे त्याच्यात 5 मिनिटं गेली, पुन्हा 5 मिनिटं कठीण प्रश्न म्हणा, काय म्हणा, तुम्ही मध्ये पाणी प्याल, श्वास घ्याल, थोडासा ब्रेक घ्याल, थोडंसं थांबाल, ती 5 मिनिटं. असं छोट्या मोठ्या गोष्टी किंवा पेज पलटाल, काय पलटाल, ते सगळं मध्यामध्ये छोटा वेळ तो पकडून टोटल 10 मिनिटं तरी कमीत कमी जाणार. कमीत कमी होतोय मी, म्हणजे जवळजवळ जेमतेम 50 मिनिटं 100 प्रश्न उरतात. 50
मिनिटं 100 प्रश्न आहे, याचा अर्थ 1 मिनिटाला 2 प्रश्न. याचा अर्थ एका प्रश्नाला फक्त 30 सेकंद आहेत तुम्हाला कंबाईनवाल्याकडे नॉर्मली. त्या 30 सेकंदात तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे, त्याचं उत्तर ठरवायचं आहे, ठरवलेलं उत्तर जाऊन त्या OMR शीटमध्ये मार्क करायचं. या प्रत्येक गोष्टी तुम्हाला फक्त 30 सेकंद आहेत फर्स्ट टू लास्ट. त्यामुळे तो घड्याळावरून तुम्ही वेळ करा की तुम्ही 30 सेकंदात उत्तर देता का. 30 सेकंद उत्तर म्हणजे उत्तर तर तुम्ही 15 ते 20 सेकंदात दिलं पाहिजे. 10 सेकंदात तुम्ही पेन उचलून तो मार्क करायला जाणार. त्यामुळे तो वेळाने कॅल्क्युलेशन करून त्या स्पीडने प्रश्न फटाफट सोडवत चला. आपण जाऊया पुढे. ह्याचं उत्तर काय बोललात? प्रश्नच विसरलो काय होता, परत बघा एकदा प्रश्नाकडे. बरं, ह्याच्यावरती आता सुप्रीम कोर्टाने UGC ह्या ज्या गाईडलाईन होत्या की अशी अशी कमिटी असावी वगैरे, हे कंपल्शन आलेलं. आता UGCने काय आणलेलं? कंपल्शन आणलं होतं. हा प्रकार अस्तित्वातच नव्हता का? तर असं नाही, अस्तित्वात होता, पण गाईडलाईन स्वरूपाचा होता की अशा प्रकारची कमिटी असावी. सोडून लवकर सोडून, तुम्ही घड्याळ बघू नका, सोडून लवकर. तर गाईडलाईन स्वरूपाचं होतं. आता सुप्रीम कोर्टाने आज निकाल देताना सांगितलं की हे कंपल्शन हटवण्यात यावे. 2012ची जी नियमाची परिस्थिती ती पूर्ववत करण्यात आलेली आहे. आणि थोडेसे सुप्रीम कोर्टाने काय ताशारी विषारी पण ओढले UGCवर, गव्हर्नमेंटवर. त्यामुळे आता पुढे काय होतं ते बघू. बरं, ह्याच्यामागे पण एक वेगळं राजकारण होतं जे मी आता ऑन कॅमेरा सांगू शकत नाही. केंद्र सरकारने आणलेला कायदा होता, UGC कडनं आणलेला होता. पण ह्याच्यामुळे म्हणजे मी तुम्हाला जर हिंट द्यायची असेल तर ह्याच्या विरोधातली आंदोलनं कोणत्या राज्यात, बरं इम्पॅक्ट तर सर्व देशभरात पडणार होता ना. UGCची गाईडलाईन अख्ख्या देशभर लागू होणार ना, पण तीव्र आंदोलनं कोणत्या राज्यात, कोणत्या शहरांमध्ये चालू होती त्याचा अभ्यास करा, मग तुम्हाला कळेल की ह्याच्यामागचं राजकारण काय. तुम्हाला कळलं ना मी काय बोलतो? ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. फक्त अ बरोबर आहे. ब का चुकीचं आहे? उद्दिशिका संविधान सभेने स्वीकारलेली आणि ऍक्च्युअल मध्ये काय आहे स्वीकारली आहे. याचा प्रश्न संपले. हायलाइट्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघितल्या वगैरे सारखं वाटतं हे कधी? भारताचं संविधान हे लिखित जे ऍक्च्युअल ओरिजिनल कॉपीचा फोटो आहे हा, जो आपल्या, जर तुमचं कधी दिल्लीला जाणं झालं तर बाय चान्स तुम्ही वेळ काढून 1-2 दिवस काढून त्या ठिकाणी फिराच. जो पूर्ण आपला ठिकाणाचं नाव विसरलो मी, त्या विस्तारा, सेंट्रल विस्ता प्रोजेक्ट, म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सेंट्रल विस्ता, तो पूर्ण एरिया फिरा. तिथली मुख्यालय बघा. काय म्हणा, आत्ताच्या 26 जानेवारीच्या परेडच्या वेळी एक ड्रोन शॉट मारलेला आहे. मी तुम्हाला पार्लमेंट शिकवताना मॅप दाखवलेला आहे ना आपल्या त्या रोडचा आणि या सर्व गोष्टी. ते सर्व ठिकाणं ड्रोन शॉटमध्ये गव्हर्नमेंटचा, मला वाटतं आर्मीच्या का कोणातरी ट्विटर पेजवरती आहे. आता मला कोणतं चॅनलचं हँडलचं नाव नाही आठवत. मी वाटल्यास आज इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करतो, बघा ती लिंक, मग ती रील ओपन करून ती तुम्ही बघा नक्की. इतकं सुंदर वाटतं ना ते चित्र. म्हणजे राष्ट्रपती भवनाच्या मागच्या जंगलांमधून तो शॉट सुरू होतो आणि संपूर्ण तो हे आहे ना रोड, कर्तव्य पथ, ज्याला आधी नाव काय होतं कर्तव्य पथला, राजपथ, ज्याच्यावरती परेड होते तो रोड. तर त्या रोडवरून असा कॅमेरा आणत, त्या नवीन जुनी संसद दिसते, मग त्याच्या पुढे इंडिया गेट दिसतो, मग वॉर मेमोरियल दिसतं. सुंदर चित्र आहे, खूप सुंदर चित्र आहे, नक्की बघा. मी आज शोधून स्टोरीवरती पोस्ट करून ठेवतो, नक्की बघा, खूप सुंदर आहे ते. मला हँडलचं नाव नाही आठवतं, आर्मीचा कोणतरी हँडल होता. आता एक खूप हँडल्स आहेत तेव्हा ते आठवणं अशक्य होईल. आणि मेन मोबाईल बाहेर चार्जिंग आहे, तर तुम्हाला बघून हँडल सांगितलं असं, मग ते नक्की बघा. आणि हा सांगण्याचा उद्देश की ती ठिकाणी फिरा, किंवा नाही फिरता आली तरी किमान त्याचे युट्यूब व्हिडिओज बघा. संसद टीव्हीचं युट्यूब चॅनल आहे, काय आहे त्याच्यावर, तर नक्की बघा. आपली संविधानाची लिखित कॉपी आहे, खूप सुंदररित्या. हे जे सर्व दिसतंय ना, हे सर्व हस्तलिखित, आणि ह्या ज्या डिझाईन्स दिसत आहेत ह्या सुद्धा हाताने करण्यात आलेल्या आहेत. आणि त्या डिझाईन्स कोणी केल्या, संविधान हस्ताक्षरात कोणी लिहिलं, ह्यांची नावं सुद्धा महत्वाची आहेत, जी मी मागच्या वेळी सांगितले. त्यांनी त्याच्यावरती प्रश्न कोणत्या एक्झाममध्ये आलेला, आता हल्ली या वर्षभरात कोणत्याही एक्झाममध्ये आलेला, इफ आय एम नॉट रॉंग, बरोबर सी मध्ये आलेला. आत्ता जी झाली शेवटची ती प्रश्न विचारला होतो. बरं, म्हणजे तेव्हा तुम्हाला शिकवताना असं थोडं तरी कुठेतरी वाटलं होतं काही विद्यार्थ्यांना की इतकं डिटेलमध्ये जाऊन का सांगतायत, हाताने कोणी लिहिलं, हिंदीमध्ये कोणी लिहिलं, इंग्रजीमध्ये कोणी लिहिलं, कव्हर पेज वेगळ्या व्यक्तीने डिझाईन केलेले, त्याचं पण एक नाव वेगळं आहे. तो सर्व डेटा महत्वाचा आहे, पुढे आपण शिकत जाऊ. पण ह्याच्यावरती प्रश्न डिटेलमध्ये विचारले जात असतात. आता भारतीय संविधान हे भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये, कोण वाचेल? बड्डे बॉय. संविधानाची ठळक वैशिष्ट्ये. पहिला, लिखित संविधान. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. यामध्ये सुमारे 448 तरतुदी, 12 अनुसूच्या आणि 25 भाग आहेत. संविधान मसुदा समिती तयार
तयार केले व 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले. काल बर्थडे झाला तर आवाजच बेस आलाय ना थोडा, है ना, है ना. आवाज थोडा बदललाय ना, जे जुने विद्यार्थ्यांना आठवत असेल त्या मॅडम मला पण समजलंय, त्यांना कळलं थोडासा आवाज बदललाय. इफ आय नॉट रॉंग, बर्थडेचा परिणाम थोडासा बदललाय की नाही तुम्ही खरं सांगा. जो म्हणजे मी माझ्या लक्षात होतं चांगला, थोडासा आवाज बदललाय. केक कोणता होता फ्लेवर? चॉकलेट. लिखित संविधान. भारताचं संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. म्हणजे जेव्हा बनवलं तेव्हा सुद्धा ते मोठंच होतं. आजच्या घडीला सुद्धा, इतक्या वर्षांनी सुद्धा जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान ते आहे. बरं, भारताची लोकसंख्या जगातली सर्वात मोठी लोकसंख्या आहे का? आत्ता झाली आहे, पण तेव्हा तोपर्यंत नव्हती ना, हल्लीच्या काळापर्यंत. तरी सुद्धा सर्वात मोठा आहे. आपला प्रदेश जगातला सर्वात मोठा देश आहे का? आकारमानाने तरी नाही, तरी सुद्धा सर्वात मोठा प्रदेश आहे. याच्यामध्ये सर्वात मोठं लिखित संविधान आहे. याच्यामागचं कारण काय? जेवढी विविधता आपल्या देशामध्ये आहे तितकी अख्ख्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे नाही. म्हणजे इतकी विविधता कोसाकोसावर, तालुका तालुक्यावरती, की अशा प्रकारची रचना असणारे काही आफ्रिकन देश, काही युरोपीय देश हे आज वेगळे देश म्हणून हे करतात. बरं, त्यांची एथनिसिटी एकच आहे, दिसायला सर्व युरोपीय सेमच दिसतात. जर्मन, फ्रेंच तुम्ही असा माणूस चेहरा बघून वेगळा सांगू शकत नाही. त्यांच्या वेशभूषेवरनं कळतं की बा थोडासा वेगळा आहे, किंवा त्यांचा ऍक्सेंट आला की कळतो. पण हे देश त्यांच्या या छोट्या छोट्या फरकांनी वेगळे देश म्हणून आज अस्तित्वात आहेत. आपल्याकडे तसं नाहीये. आपण फार फार तर राज्य म्हणून वेगळे आहोत. म्हणजे ईशान्येकडचे भाग जर तुम्ही बघाल त्यांच्यामध्ये तर इतकी विविधता आहे. त्यांची पण एथनिसिटी सेमच आहे. जसे चीनी प्रांतातले लोक दिसतात तसेच आपले दिसायला त्यांचं सिमिलॅरिटी सेम आहे. एथनिसिटी ज्याला आपण चायनीज किंवा एशियन म्हणतो. पण त्या तेवढ्याशा पट्ट्यामध्ये सुद्धा इतकी त्यांची विविधता आहे. भाषेची, जातीची, खाद्याची किंवा परंपरेची प्रचंड फरक आहे. आणि काही काही प्रमाणात तर फरक असा आहे की जो टोकाच्या मतभेदाचा फरक आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघाल की मणिपूरमध्ये जो काही मागच्या काही वर्षात जो धुमाकूळ झाला होता तो त्याच्यातनं आलेला होता. सर, तुम्हाला काही कुठे अटकला नाही ना शब्द? कळतंय ना, म्हणजे जे मराठी येते ते एक अच्छा, मैं भूल ही गया, अभी चेहरा सामने है तो मुझे याद आया. मेरा नोट्स में एक मैं काम करता हूँ कि जो कुछ भी मराठी वर्ड्स है उसमें इंपॉर्टेंट वर्ड्स में इंग्लिश में देता हूँ, ताकि आपको नोट्स में देखें तो भी आपको समझ आए कि मैं एग्जैक्टली क्या बोलना चाह रहा हूँ. थोड़ा सा वो अगले लेक्चर से मैं करने की कोशिश करूँगा. आप परमानेंट हो ना, आने वाले ना, नहीं तो मैं नोट्स इंग्लिश में लेके और आप ही नहीं हो, ऐसे नहीं होना, ऐसे होने मत देना. फीस भरा आपने? भरा, हाँ, तो लेके आता हूँ. ये तो पता चला आप ही नहीं आए नेक्स्ट टाइम, आप बस डेमो के लिए बैठो, नेक्स्ट टाइम बोले कि नहीं ये सर बराबर नहीं सिखा रहा था पॉलिटी वाला, तो मैं चला गया. मतलब ऑलमोस्ट कर ही दिया. ये तो ऐसा होगा आप बाहर जाके बोले वो पॉलिटी वाला टीचर बेकार था, मैं ज्वाइन नहीं कर रहा हूँ, ऐसे नहीं है ना. कर देतो. कलमेला सांगा इंग्रजीमध्ये काय बोलतात. मनापासून हसतात सर्व लोक. मी स्वतःला नावं ठेवली तर एक जण असं बोलत नाही की नाही सर तुम्ही चांगले शिकवता. केक पण ठेवत नाही, जाऊ दे. कलमाला इंग्रजी काय म्हणतात सांगा? आर्टिकल्स. अनुसूच्या, शेड्यूल्स. आणि भाग, पार्ट्स. 448, 12 अनुसूच्या आणि 25 भाग. आता काही नंबर्स लिहितो इथे, कधी कुठे वाचण्यासारखे वाटतं तर मला सांगा. काय संबंध येतो यांचा? वाचल्यासारखे आहेत. आजच्या घडीला in today's date constitution has 448 articles, 12 schedules and 25 parts. But when constitution was made in year 1950 there were 395 articles, schedules were only 8 and parts were only 22. इंग्रजी कळते ना सर्वांना? सो शक्यतो मी अर्ध किंवा अर्ध्यापेक्षा जास्त इंग्रजीवरती जाईन जेणेकरून त्यांना अडू नये. आणि तुमचं पण थोडंसं इंग्रजी सुधारेल, माझं पण थोडंसं इंग्रजी सुधारेल. कारण आपल्याला होतं काय, इंग्रजी येत तर असतं पण पटकन जिभेवरती येत नाही, कारण सवय नसतं त्याच्यामुळे. संविधान मसुदा समितीने तयार केले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आले. सो द मसुदा समिती मीन्स ड्राफ्टिंग कमिटी accepted the constitution on the date 26 November 1949 and देशाला अर्पण केलं, अंमलात आणलं. इंग्रजी काय म्हणू आपण? implemented. But constitution was accepted on 26 November 49 but was implemented for the whole country on 26 January 1950. But exception is only few of the articles were implemented on 26 November 1949 itself, like citizenship. अजून कोणतं होतं आठवत आहे?
काही गोष्टी 26 नोव्हेंबर 1949 पासूनच अंमलात आणल्या गेलेल्या होत्या. त्याच्यात नागरिकत्व हा एक मुद्दा आहे. पण why we went on to wait until 26 January 1950 to implement when the constitution was ready by 26 November 1949? आन्सर सांगा. लास्ट लेक्चरला आपल्या माहिती आहे तुम्हाला सांगितलेलं. ओके, विसरले तुमच्या लक्षात आहे. मागची तुमची बॅचला जेव्हा पहिलं दुसरं लेक्चर होतं तेव्हा मी सांगितलं होतं. मग जुन्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे लक्षात आहे. नवीन विद्यार्थ्यांना तेव्हा होतात मला वाटतं मागच्या लेक्चरला तुम्ही मी सांगितलेलं ना. विसरत जाऊ नका, लिहून ठेवत चला. शक्यतो जर नाही आठवलं बोलता तर व्हिडिओज बघून नोट्स लिहित चला. महत्त्वाचा पार्ट आहे. द इम्पॉर्टंट थिंग इज we had to wait for the 2 months to implement it for the whole nation, fully implement it, because the 20th January had some significance since year 1930. Date which 26 January. What is the significance of 26 January was around this 1930 year, the Indian Congress decided in its अधिवेशन इंग्रजी काय शब्द आहे session, in its session around in the year 1930, that we will celebrate the 26 January each year as a Purna Swaraj Divas. Purna Swaraj Day. बरं, ह्याच्या आधी 1928 ला एक महत्त्वाची घटना आली संविधानासारखीच. काय होतं? मोतीलाल नेहरू रिपोर्ट. त्याच्यामध्ये मागणी काय होती? व्हॉट वॉज द डिमांड इन मोतीलाल नेहरू रिपोर्ट? Dominant status. What does mean by dominant status? That we are not fully independent, nor we are fully पारतंत्र्य, म्हणजे संपूर्ण पारतंत्र्य पण नाही होत किंवा पूर्ण स्वातंत्र्य पण नको. आम्हाला आमचा कारभार आम्हाला चालू द्या. लेट अस डिसाइड द थिंग्स फॉर अवर सेल्स, बट वी विल बी युअर कॉलनी. त्याला म्हणतात डॉमिनंट स्टेटस. ची मागणी 1928 ला करण्यात आलेली, पण मोतीलाल नेहरू रिपोर्ट मधल्या ज्या काही तरतुदी त्या नाकारल्या गेल्या आणि म्हणून from that Congress session we decided we will celebrate 26 January as Purna Swaraj Day, because now we don't want dominant status or anything like that. We want Purna Swaraj only. And from that year 26 January from 1930 we started celebrating these days as Purna Swaraj Day. And to remember this day 26 January, the specific day should be remembered for the next generations also. We decided that we will implement our constitution on 26 January, and that's why it was implemented on that day. So 26 जानेवारी 1930 पासून ही तारीख महत्त्वाची होती. स्वातंत्र्य तर मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला, पण या दिवसाची आठवण राहावी पुढच्या पिढ्यांना की हा दिवस महत्त्वाचा आहे. म्हणून संविधान 26 जानेवारी 1950 या दिवशी अंमलात आणलं गेलं, जरी ते 26 नोव्हेंबर 1949 ला तयार असलं तरी. क्लिअर आहे? कोण वाचेल? तुम्ही वाचा सर. भारतीय संविधान हे काही प्रमाणात लवचिक, जसे की संसदेला सामान्य बहुमताने दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, आणि काही प्रमाणात कठोर, जसे की राज्यांच्या संमतीने काही दुरुस्त्या आवश्यक आहेत. त्यामुळे भारतातील संविधानाला मिश्र स्वरूपाचे म्हणता येते. संघात्मक रचना. भारत एक संघराज्य आहे, परंतु त्याला एकात्मिक संघराज्य युनियन ऑफ स्टेट्स असे संबोधले जाते. क्रमांक 1, शक्तीचे विभाजन केंद्रीय आणि राज्य शासनामध्ये झाले आहे. अनुसूची 7 मध्ये 3 सूची केंद्र, राज्य आणि संवर्ग. लवचिक आणि कठोरता यांचा संगम आहे. ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्सिबिलिटी. म्हणजे काय? वी हॅव flexible enough that the parliament can do any changes in the constitution as it requires, but it cannot do any changes or how many of the changes, because some topics, some subjects are in the state list, and if you have to decide for state list, states have to give you the permission to consent you, and consent in what sense? More than 50% states. म्हणजे आपल्याकडे 28 राज्य आहेत, 28 स्टेट्स आहेत, त्या 28 मधले 50% पेक्षा जास्त, म्हणजे कमीत कमी किती स्टेट्स ची परमिशन लागेल आपल्याला? 15. बरोबर. म्हणजे कमीत कमी 15 स्टेट्सनी मान्यता दिल्याशिवाय राज्यसूचीतले विषय किंवा राज्यांवरती थेटपणे परिणाम करणारे विषयांमध्ये बदल जर आपण संविधानात करत असू तर त्याच्यासाठी राज्याची संमती आवश्यक आहे. म्हणजे हा काय झाला? एक कठोरपणा, आपला रिजिडिटी झाली आपल्या कॉन्स्टिट्यूशनची. आणि
लवचिकता काय आहे की संविधानाची जशी गरज राहील तसं सुद्धा संसद सुद्धा आपल्या लेवलला त्याच्यातले बदल करू शकते. आणि म्हणून आज आपण बघू की निव्वळ 76 वर्षात 106 घटना दुरुस्ती आपण झालेलं बघतोय. आणि तेच अमेरिकेसारख्या कॉन्स्टिट्यूशनच्या 1789 बनलं. म्हणजे आज किती वर्ष होतील या वर्षी सांगा मला. मॅथ्सवाला प्रश्न आला सांगा. 1789 भारतीय अमेरिकेचं संविधान बनलं. सो हाऊ मेनी इयर्स टिल टुडे फ्रॉम 1789 टू दिस 2026. कोणतरी बोललं 236 आणि आता 26 पकडलं 237. त्या 237 वर्षात फक्त त्यांच्या 27 घटना दुरुस्त झालेल्या आहेत. आणि अमेरिका वर्ल्ड्स ग्रेटेस्ट कंट्री, वर्ल्ड्स मोस्ट ॲडव्हान्स कंट्री, वर्ल्ड्स मोस्ट डेव्हलप कंट्री वगैरे वगैरे. पण त्यांच्या लोकशाहीमध्ये इतक्या त्रुटी आहेत ना, इतक्या त्रुटी आहेत. म्हणजे मला वाटतं प्रेसिडेंटचा टॉपिक शिकवताना सांगितलेलं होतं ना थोडक्यामध्ये. कारण जास्त आपण युएसच्या उडी मारू नका, कारण तेवढा आपला अभ्यासाचं महत्त्व नाही आहे. पण थोडक्यात माहिती असं मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे त्यांचं अध्यक्षीय लोकशाही पण जी आहे ती सुद्धा इतकी तकलदू आहे. त्यांचा जो काही तरतूद आहे. आपल्याकडे राज्यसभेतली सभासदत्व कसं आहे. हाऊ डू वी नॉमिनेट द मेंबर्स इन राज्यसभा अकॉर्डिंग टू द साइज ऑफ द स्टेट. साइज इन द सेन्स पॉप्युलेशन. करेक्ट. वी allocate the seats. We have allocated seats according to the population of respective states. But it is not the same in the case of USA. They have allocated simply two seats to each of the state. So whether it is a big, whether it is a small, whether it is the smallest, each state have 2 seats, and that is a really biased and senseless thing they have done. पुढे येऊ आपण. आणि म्हणून भारतीय संविधानात मिश्र स्वरूपाचे म्हटलं होतं, मिक्स टाईपचं म्हटलं होतं. संघात्मक रचना काय तर भारत एक संघराज्य आहे, परंतु याला एकात्मिक संघराज्य असं संबोधलं जातं. युनियन ऑफ स्टेट्स म्हटलं होतं. संघराज्य हा प्रकार कसा होतो. इव्हन अमेरिका इज अ संघराज्य, स्टेट्स युनियन, पण त्यांच्या नावात काय युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सो दे हॅव बिकम अ युनियन बाय अन ॲग्रीमेंट. हॅव यू बिकम द सेम. आपण कोणतेही ॲग्रीमेंट करून एकत्र आलेले का आपली राज्य एक देश म्हणून बनताना नाही. आपल्या राज्यांना हा अधिकारच नाही की ते देशापासून वेगळे होऊ शकतील. की कोणतरी कॉन्ट्रॅक्ट आहे तो तोडला आणि आपण वेगळे झालो असं आहे का. नाहीये. अमेरिकेत तसा प्रकार आहे. त्यामुळे त्यांचं नावच आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. इवन दो वी आर युनियन ऑफ स्टेट्स, वी आर नॉट युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया. वी आर एकात्मिक संघराज्य युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे आपल्याला एकच राहायचं आहे हा त्याचा अर्थ. आणि पॉवरचं डिस्ट्रीब्युशन सेंट्रल स्टेट या लेवलच्या गव्हर्नन्समध्ये झालेलं आहे. आणि शेड्यूल 7 मध्ये 3 लिस्ट आहेत. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. इंग्रजीमध्ये काय शब्द आहे. सेंट्रल लिस्ट, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. देर आर 3 लिस्ट इन शेड्यूल 7. लोकशाही प्रणाली. भारतीय राज्यघटना रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी मानते, प्रातिनिधिक लोकशाही म्हणते. म्हणजे आपल्याकडे आमदार, खासदार, नगरसेवक जे जातात ते कोणत्या हिशोबाने जातात. प्रातिनिधिक स्वरूपात जातात. आपण निवडून देतो आणि ते आपलं प्रतिनिधित्व करतात. आपलं दे रिप्रेझेंट अस, अवर पॉप्युलेशन. वी डू इलेक्ट देम इन द फॉर्म ऑफ इलेक्शन अँड दे गो ॲज अ MLA, ॲज अ MP अँड ॲज अ स्थानिक नगरपालिका, महानगरपालिकेचे सदस्य. मला सांगा आमदार कुठे जातात. आमदार कुठे जात असतात सदस्य म्हणून. विधानसभा, विधान परिषदेमध्ये नाही जात. विधिमंडळ. बरोबर. खासदार कुठे जातात सांगा मॅडम. खासदार विसरले. संसद. मग ते राज्यसभा आणि लोकसभा. वी हॅव 2 हाऊस सिस्टीम इन द सेंट्रल. वी हॅव राज्यसभा and Loksabha, 2 houses of a parliament. And even state, in our state where we live in Maharashtra, we also have 2 houses, that is Vidhan Parishad and Vidhan Sabha. विधान परिषदला मराठीमध्येच लिहितो. विधान परिषदला इंग्रजी शब्द काय आहे. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आणि विधान सभा इंग्रजी शब्द काय आहे. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि ह्यांचे जे मेंबर असतात त्यांना काय बोललं होतं. मराठीमध्ये तर दोघांना आमदारच बोलतात. विधान परिषदेचा आमदार, विधानसभेचा आमदार. इंग्रजीमध्ये शब्द आहे
मेंबर ऑफ विधान परिषदेचा आमदार जे बोलला तर तो असतो मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली MLC फॉर विधान परिषद आमदार आणि MLA विधानसभेच्या आमदारासाठी. ओके, हे शब्द फरक लक्षात ठेवा. आमदारला हिंदीमध्ये काय शब्द आहे? आठवा विधायक, बरोबर, जो दोन्हीकडे सेमच आहे. आपण सेंटरचा विचार केला, सेंटरमध्ये काय आहे? पार्लमेंट, बरोबर. 2 सभागृह कोणती? राज्यसभा आणि लोकसभा. ह्यांच्या खासदारांना वेगळा आहे शब्द, मराठीमध्ये दोन्हीकडे खासदारच असतात, बरोबर. हिंदीमध्ये काय शब्द आहे दोघांसाठी? ऐकला असेल तुम्हाला, आता पटकन बोलल्यावर आठवेल, पण पटकन सांगता येत नाही. नाही आठवता हिंदी शब्द? सांसद, बरोबर. सांसद बोलवतात. राज्यसभेला पण तोच, लोकसभेला सुद्धा तोच. आणि इंग्रजी शब्द दोघांसाठी मेंबर ऑफ पार्लमेंट. म्हणजे मराठी शब्द जो आहे खासदार, सांसद आणि MP हे तिन्ही सेमच आहेत, फक्त इकडे फरक होतो इंग्रजीमध्ये MLC MLA. तो थोडासा लक्षात ठेवा, पुढे पुढे विचारला जर रेफरन्स आला त्याचा तर. येऊ आपण परत रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीकडे. आपण जे नगरसेवक बोलतो ना, आज आपण नगरसेवक बोलतो, चांगला शब्द आहे ना नगरसेवक. हा शब्द आधी काय होता माहिती आहे का? जर कोणाला माहिती असेल, नगरपिता. नगरसेवक या पदाला आधी शब्द होता नगरपिता. म्हणजे असं आताच्या आपल्या वातावरणात त्याचा अर्थ काय निघतो की स्वतःला बाप समजतो काय एरियाचा, वॉर्डचा, असा अर्थ निघतोय, बरोबर. इफ आय एम नॉट रॉंग, नगरपिता तो साऊंड करतोय. पण तेव्हा त्याचा कंटेक्स्ट अशा अर्थाने होता की पालकत्व त्या व्यक्तीने त्याच्या वॉर्डचं, त्याच्या नगराचं घ्यावं आणि वडिलांप्रमाणे, जसं वडील कसं कुटुंबाचा सांभाळ करतो तशा भावनेने त्याच्या आपल्या वॉर्डचा सांभाळ करावा, अशी त्याच्यामागची भावना. पण आता पटकन नगरपिता ऐकताना तो रेफरन्स डोक्यामध्ये पटकन फ्लॅश होतो ना, तीच गडबड आजच्या काळाची आणि त्या काळाची. म्हणून तेव्हाच तो काळ येता येता जवळजवळ शब्द तेव्हाच बदलण्यात आलेला होता. पुढे जाऊ. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 18 वर्ष, आधी किती होते? 21. बदल कधी झाला भारतामध्ये? 61st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. द अर्लियर एज फॉर द वोटिंग, नाव वी डू हॅव 18+, बरोबर. 18 वर्ष क्रॉस केले की वोटिंगचा राईट आहे. बट इट वॉज नॉट द सेम सिन्स अवर इंडिपेंडन्स और सिन्स अवर फर्स्ट इलेक्शन. देर वॉज अ टाइम वेन वी हॅड द universal the adultness as a 21 years plus. So who had completed 21 years of age were considered for voting, not the 18 as in the today's case. So when was the change made? In the year 1989, which was the 61st constitutional amendment. 61व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला. बदल कशात करण्यात आला? आर्टिकल 326 मध्ये. एवढं वाईट आहे शिकवतोय याल ना परत? म्हटलं मी एवढं वाईट शिकवतो याला उठूनच जावं असं वाटलं. चांगला शिकवतोय ना? ओके, थँक्यू. ब्रिटिश पद्धतीची संसदीय लोकशाही भारतात आहे का? कारण ब्रिटिशर सोडून गेले, ब्रिटिशांनी आपलं ते जुलूम केला. मग ब्रिटिशांच्या पद्धतीची संसदीय लोकशाही का आहे? सोचो. आपण जर्मनीची घेतली असती भारी ना, ब्रिटिशांचा दुश्मन होता ना तो, ब्रिटिशांची अजून जळवली असती. असं असतं ना की म्हणजे आपल्या मित्राचं दुकान असेल, त्याची भांडण झालं का समोरच्या दुकानात जाऊन सामान घ्यायचं, असं करतात अंदाज लोक. म्हणजे त्याचं वडापाव दुकान असेल, आपल्या एखादा वडापावशी भांडण झालं का समोरच्या दुकानाकडे जाऊन वडापाव उभं राहून त्याच्या समोरच खायचं. असं का नाही केलं आपण? कारण की इतके वर्ष ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलेलं, त्या व्यवस्थेचा शासनामध्ये किंवा प्रशासनामध्ये एक भारतीय लोक बऱ्यापैकी कितीतरी वर्ष भाग राहिलेले होते, त्या सिस्टीमची सवय झालेली होती. त्यामुळे ब्रिटिश जरी व्यवस्थेतला गेले तरी ब्रिटिश व्यवस्था जी चालू घालून दिलेली होती ती बऱ्यापैकी अकस्टम झालो होतो आपण त्या गोष्टीशी, त्या गोष्टीची सवय झाली होती, आपण रुळलो होतो. त्यामुळे तीच पद्धत बऱ्यापैकी आपण चालू ठेवली. फक्त त्याच्यातल्या ज्या गोष्टी भारतासाठी हानिकारक होत्या किंवा चुकीच्या ठरल्या असत्या त्या काळात वगळून आपण संविधानातनं आपण नवीन तरतुदी आणून पुढे घेतल्यात. म्हणजे संविधानात ब्रिटिश संसदीय लोकशाहीचा प्रभाव तर आहे, पण जगभरातल्या संविधानातल्या सुद्धा काही गोष्टी आपण प्रेरित होऊन आपण इतर संविधानातनं सुद्धा घेतलेल्या आहेत. हे तुम्हाला माहिती असेल. जुन्या विद्यार्थ्यांना तर अगदी शिकवताना तेव्हा पर्टिक्युलर टॉपिक्सचं सांगितलं होतं की हा टॉपिक या देशातनं आलाय, हा इकडून आलाय. आणि आपले रिव्हिजन लेक्चर झाले तेव्हा तर भरभरून माहिती दिली होती व्हिडिओमध्ये
ज्यांनी व्हिडिओ बघितले असेल लक्षात असेल, त्याच्यावरती प्रश्न आलेला ना कंबाईनला, जोड्याला वा टाईप काहीतरी आलं, जोड्याला वाच आलेलं ना, तो प्रश्न आलेला असं थेट प्रश्न होता डिरेक्ट, त्यामुळे ते लक्षात ठेवत चला. राष्ट्रपती हा केवळ संवैधानिक प्रमुख असतो, तर खराखुरा कार्यकारी प्रमुख कोण असतो? पंतप्रधान. सो प्रेसिडेंट इन अवर कंट्री इज ओनली कॉन्स्टिट्यूशनल हेड, otherwise the real executive head is prime minister who actually runs the government but in the name of president. कोण वाचेल? तुम्ही वाचाल प्रयत्न करा, जस्ट ट्राय. तुमचा ॲक्सेंट चुकेल काय चुकेल आम्हाला थोडं साऊंड तुम्ही कसं करता ते कळेल. बोला तुम्ही. पुनरावलोकनाचा मी छोटावाला पार्ट आहे का तो देतो, हे थोडासा ऑलरेडी कठीण आहे. तुम्ही असं म्हणा, तुम्हाला नाही सांगितलं मी सकाळ मगासपासून, मी असं नाही विचार करत नाही हा मान दुर्लक्ष करतोय. चुकून कोणाचं राहिलं असेल ना तर सांगा की मी वाचतो, म्हणजे मी तुम्हाला स्वतःहून विचारते कोण वाचेल, तर जो राहिलाय त्याने सांगा. मी कोणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत नाही. आता तुमच्याकडे पटकन लक्ष गेलं तेव्हा मला आठवलं की मी तुम्हाला बोललोच नाही वाचा. वाचा. भारतीय न्याय व्यवस्थेला संशोधित केलेले कायदे, प्रशासकीय कृती आणि न्यायपालिकेच्या मागील निर्णयांमध्ये राज्यघटनेच्या आधारे कोणत्याही भागाचे पुनरावलोकन करण्याचा तुम्ही वाचा. कलम 13 आणि 32 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय राज्यघटना आणि कायद्याच्या मर्यादेत राहून निर्णय दिला. मौलिक हक्क कलम 12 ते 35 पर्यंत मौलिक हक्कांचे संरक्षण दिले गेले आहे. हे हक्क न्याय प्रवर्तनायोग्य आहेत. नागरिक त्यांच्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार. पुनरावलोकनाला इंग्रजी शब्द काय आहे? हा, परत पूर्ण बोला. न्यायालयीन पुनरावलोकनाला काय बोलणार आपण शब्द? ज्युडिशियल रिव्ह्यू. रिव्ह्यू, एक्झॅक्टली, मला आठवत नव्हतं पटकन शब्द. वी हॅव द राईट ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. हू हॅव्स दॅट राईट? द इंडियन ज्युडिशरी कॅन रिव्ह्यू द acts that have been passed by parliament, any administrative actions, and also its own decisions which has been ruled in the past. So any statutes or any acts, any administrative actions or own decisions, courts own decisions can be reviewed, can be changed. Who can do that? Supreme Court. And if it is in the subject of High Court, even the High Court can do the same thing. So we have the judicial review kind of thing in our country, which is kindly being done by Article 13 and Article 32. असं बऱ्याच वेळा झालेलं सुद्धा आहे. म्हणजे न्यायव्यवस्था आपण शिकवताना मी तुम्हाला सांगेन की देअर हॅज बीन एन इन्स्टन्स वेअर देअर वॉज वन पर्टिक्युलर डिसिजन्स अबाउट समथिंग. आय विल टेल यू इन डिटेल इन द पॉइंट ऑफ ज्युडिशरी, इंडियन ज्युडिशरी, that some decision was taken by a father as a Supreme Court सरन्यायाधीश इंग्लिश काय शब्द आहे? Chief Justice of India. Some particular decision was made and the same decision was repealed, or we can say not that same case decision, but some other thing was done, like exactly inverse of it was done some years later by his own son when his son was a CJI, Chief Justice of India. So it is a very interesting thing and we will see it in the point of Indian judiciary. पुढे जाऊ आपले मूलभूत हक्क. आर्टिकल 12 टू आर्टिकल 35 मध्ये मूलभूत हक्क, फंडामेंटल, मूलभूत हक्क हा शब्द मौलिक हक्क वगैरे वेगवेगळ्या शब्दांनी येतो. इंग्रजीमध्ये एकच शब्द आहे, फंडामेंटल राईट्स. तू लक्षात ठेवा. हे मौलिक बिलिक आलं की पुन्हा तुम्ही कन्फ्युज व्हाल की मौलिक हक्क काय वेगळं. हक्कांचे कोणकोणते प्रकार आहेत जरा मला सांगा. राईट्स, एक अगदी सर्वात उच्चतम पातळी फंडामेंटल राईट्स. त्याच्यानंतर येतात, त्याच्या जस्ट खालोखाल येतात कॉन्स्टिट्यूशनल राईट्स. त्याच्या खालोखाल येतात कोणते बोला? हा, ते राईट्सचे प्रकार झाले. सॉरी, राईट्स एक प्रकारचा राईट झाला, पण ते कोणत्या कॅटेगरीज, आपण कॅटेगरीजमध्ये जातोय. तर ह्याच्या खालोखाल येतात स्टॅट्युटरी राईट्स, कायदेशीर हक्क. स्टॅट्यूट म्हणजे कायदा, कायदेशीर हक्क. आणि ह्याच्या खालोखाल मग ते ह्युमन राईट्स वगैरे नावाचे प्रकार येतात. पण मूळ कायद्याच्या भागात, कायद्याच्या भाषेत जर बोलायचं तर स्टॅट्युटरी राईट्स आहेत बेसिक लेवलला. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन राईट्स, फंडामेंटल राईट्स. बरं,
बऱ्याचदा आन्सर रायटिंगमध्ये काय काय विद्यार्थ्यांकडनं असा घोळ केला जातो की फंडामेंटल राईट मधला एखादा हक्क कॉन्स्टिट्युशनल राईट म्हणून बोलून मोकळे होतात. काहींचे आन्सर मी चेक करायला जेव्हा दिले गेले होते तेव्हा, तर आर्ग्युमेंट काय होता की नाही सर, कॉन्स्टिट्यूशन मध्येच आहे ना फंडामेंटल राईट्स, मध्ये कॉन्स्टिट्यूशन राईट पण झाले. पण मला एक सांगा, तुम्हाला कोणी पटकन विचारलं तुमचं शिक्षण किती झालंय, मला वाटतं हा पॉईंट मी बोललेलो मागे सुद्धा, तुम्हाला नव्हतं बोललेलो. समजा आपल्याला शिक्षण विचारलं, आपण काय बोलतो, ग्रॅज्युएट. सर्वांचं झालं ना ग्रॅज्युएशन झालं, कारण काही काही जण विद्यार्थी ग्रॅज्युएशन चालू असलेले पण असतात काही काही बॅचमध्ये. तुमचं झालं तर तुम्हाला शिक्षण विचारलं, तुम्ही ग्रॅज्युएट सांगाल, जी काय डिग्री ती सांगाल. तुम्ही बोलताना हे बोलाल का की नाही मी ग्रॅज्युएट आहे आणि माझी 12वी पण झाली आहे, साऊंडच विचार करताय ना असंच पण. सो जर तुम्ही फंडामेंटल राईट्सचा रेफरन्स घेताय तर फंडामेंटल राईटला कॉन्स्टिट्युशनल राईट का बोलताय, तो त्याच्या वरच्या लेवलला आहे ना. तुम्हाला एकतर तुम्ही रेफरच करू नका किंवा तो फंडामेंटल राईट आहे की नाही ह्याच्यामध्ये कन्फ्यूज असाल तर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ते का करण्यात आलं, कारण ते कन्फ्युजन होतं त्या विद्यार्थ्याला की तो फंडामेंटल राईट आहे की नाही, म्हणून कॉन्स्टिट्यूशनल म्हणून मेन्शन करून मोकळा झाला. पण उलट तुम्ही त्याच्यावर तुमचे मार्क घालवाल की म्हणजे तुम्हाला हा राईट फंडामेंटल आहे लक्षात नाही, तुम्ही कॉन्स्टिट्यूशन लिहून मोकळे झाला हे तुम्ही दाखवताय. तशी गडबड होऊ दे नका आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करताना. नसेल आठवत तर तो भाग कट करून काहीतरी चांगलं वाटेल असं त्या ठिकाणी द्या, पण अशी गडबड होऊ देऊ नका. हे हक्क न्याय प्रवर्ताने योग्य आहेत, अर्थात जस्टिशिएबल आहेत. दिस ऑल फंडामेंटल राईट्स आर जस्टिशिएबल. या शब्दाचं हेच लिहून ठेवतो, नाहीतर हा खूपच मोठा शब्द आहे. जस्टिशिएबल. आणि नागरिक त्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. मीन्स सिटीजन्स कॅन गो डिरेक्टली टू द सुप्रीम कोर्ट फॉर सच थिंग्स, फॉर फंडामेंटल राईट्स. मूलभूत कर्तव्य हे छोटं आहे, हे वाचा, यू कॅन रीड. नंबर जो असेल तो तुम्ही इंग्लिशमध्ये वाचा की 42वी आहे तर यू कॅन रीड इट ॲज 42nd घटना दुरुस्ती 1976 असं वाचा. ती बाटली आहे ना जागेवर, हा आहे. थोडासा वेळ उठून मुलंच का बाहेर जातात ते मला कन्फ्युजन होत आहे. कालच बड्डे होऊन गेलाय ना, सांगू नाही शकत. उरली असेल थोडी उरली असेल, म्हणजे बड्डेची पार्टीचं वेफर असं होतं. यू कॅन रीड, यू कंटिन्यू. मूलभूत कर्तव्य, as because we have fundamental rights, we also have some fundamental duties to carry on. But it is not a mandatory, they are just guideline purpose, or we can say मार्गदर्शक स्वरूपाचे आहेत किंवा ते सल्ला स्वरूपाचे आहेत. ॲज अ ॲडवायझरी फॉर्म आहे, त्यांना कंपल्शन नाही. पण एक प्रकारे त्याच्यातल्या काही गोष्टी जर मूलभूत कर्तव्यांमधल्या आपल्याकडनं पायमल्ली झाली त्यांची, तर काही अशा आहेत की ज्या कायदेभंग मानल्या जाईल, त्याच्यामुळे केस होऊ शकते. पण शक्यतो तसा प्रकार मूलभूत कर्तव्य सर्वांना तसं संरक्षण नाहीये, कायदेशीर संरक्षण, पण ते आहेत. काय आहेत फंडामेंटल ड्युटीज? वी हॅड फंडामेंटल ड्युटीज नॉट ओरिजिनल इन द कॉन्स्टिट्यूशन. दे वर इंट्रोड्यूस्ड बाय 42nd Constitutional Amendment in the year 1976. Which article was introduced, or which article was inducted? Article 51A. And we have 11 fundamental duties by Article 42nd Constitutional Amendment. Exactly. जुने विद्यार्थी तुमची मान हल्ली. By 42nd Amendment in the year 1976, by adding the Article 51A, we had originally not 11 but 10 fundamental rights in the year 1976. But now we do have 11 fundamental duties. And when was the number 11 fundamental duty was introduced? In the year 2002 by 86th Constitutional Amendment in the year 2002. And what was it about? वय वर्ष 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना सक्तीचे मोफत वगैरे 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 ते आहे. वी विल लुक इन दॅट while we will be studying constitutional amendment part. But just remember
in the year 1976 by 42nd Constitutional Amendment. By adding the Article 51A, we originally had in the year 1976 only 10 fundamental duties. Fundamental duties, and we now have 11, but 11th was introduced in the year 2002 by 86 Constitutional Amendment. आणि ह्या कर्तव्यांचे पालन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. सर्व धर्मांना समान वागणूक आहे आणि संविधानात कुठल्याही धर्माला विशेष मान्यता नाही. ओके, कोण वाचेल? कोण राहिले? मी वाचा सांगायचं सुटलं नाही ना कोण नजरेत ना? तुम्ही राहिलात का? वाचा. तुम्ही बोललोच नाही वाचा म्हणून. वाचा. समाजवादी व कल्याणकारी राज्य. समाजवादी विचारधारा व कल्याणकारी राज्याचा उद्देश घटनेच्या उद्देशिकेत स्पष्ट. गरीब, वंचित, शोषित घटकांसाठी विविध कल्याणकारी तरतुदी. संविधानाची सर्वोच्चता. संविधान हे भारताचे सर्वोच्च कायद्याचे पुस्तक आहे. कोणताही कायदा संविधानाच्या विरोधात जाऊ शकत नाही, कारण आता socialist thinking and welfare state is our primary motto of our constitution. That has been said in the constitution itself, in the constitution's preamble. गरीब, वंचित, शोषित घटकांसाठी विविध कल्याणकारी तरतुदी आहेत. मीन्स पुअर असतील, वंचितला आपण इंग्रजी काय शब्द बोलू? deprived section, poor people, or who have been not given the equal opportunities will get their welfare opportunities by various schemes, by various acts, and we will study those in the respective topics, but you just have to remember only this one part. संविधानाची सर्वोच्चता आहे. संविधान हे भारतीयचे सर्वोच्च कायद्याचे पुस्तक आहे. म्हणजे एखादा कायदा, एनी ऍक्ट, इफ एनी पर्टिक्युलर आर्टिकल्स और एनी पर्टिक्युलर त्याच्याला विशिष्ट काही तरतुदी असतील त्या कायद्यातल्या ज्या संविधानाची प्रतारणा करणार असतील. म्हणजे संविधानात काहीतरी एक विशिष्ट वेगळी गोष्ट सांगण्यात आलेली आहे, पण त्या कायद्यामधली तरतूद काहीतरी वेगळी आहे जी संविधानाची प्रतारणा करणारी आहे. Means it is not as aligning with the constitution which has been said in the constitution. So those particular articles म्हणजे त्या विशिष्ट तरतुदी ज्या असतील ज्या संविधानाची प्रतारणा करतायत त्या तिथल्या तिथे रद्दबातल ठरवल्या जातील किंवा वेळ पडली तर संपूर्ण कायदा सुद्धा रद्द केला जाऊ शकतो. हे आपल्या संविधानाला सर्वोच्चता देण्यात आलेली आहे. व्हॉट इज द ग्रेटेस्ट डॉक्युमेंट? कॉन्स्टिट्यूशन. नो एनी ऍक्ट कॅन गो अगेन्स्ट इट और गो सेइंग द एनी सेम डिफरंट थिंग अदर दॅन कॉन्स्टिट्यूशन. हे आपण लक्षात ठेवूया. विविधतेमध्ये एकता. तुम्हीच वाचा. भारताची भाषा, धर्म, संस्कृती यांची विविधता असून संविधानाने एक संघ राष्ट्राचा विचार केला आहे. एक युनिटी इन डायव्हर्सिटी चा आदर्श प्रस्तुत करते. स्वतंत्र न्यायपालिका. न्यायव्यवस्था स्वतंत्र, निष्पक्ष व कार्यक्षम करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नियुक्ती, सेवा शर्ती या सगळ्यांमध्ये कार्यपालिका आणि विधिमंडळाची मर्यादित भूमिका आहे. विविधतेमध्ये एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी. We have so many languages, so many religions, so many cultures, so many different castes, but still we are united as a nation, and that has been our beauty. म्हणजे even the constitution itself mentions that we shall stay united and shall stay as a one country. आणि हाच त्या आदर्श तो प्रस्तुत करते. स्वतंत्र न्यायपालिका काय तर अवर ज्युडिशरी हॅज बीन इंडिपेंडंट, निष्पक्ष म्हणजे अनबायस्ड, आणि कार्यक्षम म्हणजे इट हॅज बीन व्हेरी ॲक्टिव्ह. खूप चांगलं धडाडीचं काम करतात, न्यायालय पटापट निर्णय देतात, त्यामुळे कार्यक्षम. न्यायाधीशांची नियुक्ती, सेवा शर्ती या सर्वांमध्ये कार्यपालिका आणि विधिमंडळाची मर्यादित भूमिका आहे. सो मीन्स इन द अपॉइंटमेंट ऑफ जजेस, इन देअर सर्व्हिस अँड ऑल अदर कंडिशन्स, द एक्झिक्युटिव्ह कार्यपालिका आणि विधिमंडळ लेजिस्लेशन. सो एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन हॅव सम बॅलन्स्ड अप्रोच और बॅलन्स्ड रोल in these appointments of judges. Have we having same since independence or not? We will study that in the judiciary point. Means it has been equal, or it has been some unbiased, or it has been executive had some major role, or if does it now judiciary have the major role? We will see that in the judiciary point. पुढचा पॉइंट वाचा, आपत्कालीन तरतुदी. तुम्ही वाचा. आपत्कालीन तरतुदी. भारतीय संविधानात 3 प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीची तरतूद आहे. कलम 352, 356 आणि 160.
राष्ट्रीय आणीबाणी कलम 352. दुसरं राज्य आणीबाणी कलम 356. तिसरं आर्थिक आणीबाणी कलम 360. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे DPSP. कलम 36 ते DPSPs. कलम 36 ते 51 पर्यंत राज्याच्या धोरणात्मक तत्त्वांचा समावेश आहे. या तत्त्वांमुळे सामाजिक व आर्थिक न्याय साध्य करण्याचा प्रयत्न होतो. Apatkalin Tartudi emergency provisions. We have emergency provisions and we have also seen the provisions being implemented and we have seen multiple emergencies in our country. How many emergencies have been in the country so far? Let the new students guess it. आपल्या देशात किती एमर्जन्सी झालेल्या आहेत, आणीबाणी झालेल्या आहेत आतापर्यंत आपल्या देशामध्ये? 3. बरोबर, राष्ट्रीय आणीबाणी 3 झाले. वी हॅव बीन सो फार 3 नॅशनल एमर्जन्सीज. राज्य आणीबाणी देशात किती वेळा झाली आहे? हाऊ मेनी स्टेट एमर्जन्सी? स्टेट एमर्जन्सी ऑल्सो हॅज द डिफरंट वर्ड. राष्ट्रपती राजवट, इंग्रजी शब्द आहे प्रेसिडेंट्स रूल. हाऊ मेनी सो फार इन द कंट्री? Innumerable. In Maharashtra, 3. आणि आर्थिक आणीबाणी देशात किती वेळा झाली आहे? एकदाही नाही. फायनान्शियल इमर्जन्सी 0. हे लक्षात ठेवा. DPSPs, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. सो वी हॅव सम directive principles for the state about how they should rule, how they should run the state, and those are only in directive sense, not as a compulsion or not as in must be followed. It is not like that. They are just directions, and the requirement or the motive behind it is social and financial justice should be made for its citizens. So त्या हिशोबाने ते आर्टिकल 36 ते 51, आर्टिकल 36 to 51 मध्ये हे DPSPs आहेत. ते कोणते काय ते आपण DPSPच्या पॉईंटवरती डिटेलमध्ये जाऊन समजून घेऊ. इथपर्यंत ओके? सर्वांना जे शिकवलं ते आर यू ओके विथ, और डू यू हॅव एनी डाऊट इन द प्रिव्हियस ऑफ एनी स्लाइड्स? इज इट ओके विथ यू? द्या उत्तर. ह्याचं उत्तर ह्याच्यामध्ये रेफरन्स नाही आला प्रश्न. ह्याचं उत्तर आहे, जुने विद्यार्थी सांगा. 338. बरोबर उत्तर आहे. अनुसूचित जातींसाठीचा राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आलेला आहे आर्टिकल 338 नुसार, आणि आधी तो होता अनुसूचित जाती आणि जमाती आयोग. नंतर घटना दुरुस्तीने अनुसूचित जाती आणि जमाती मधला अनुसूचित जमाती वेगळा करण्यात आला, आणि 338 फक्त अनुसूचित जातींसाठी कायम राहिला, आणि जो वेगळा करण्यात आला अनुसूचित जमाती ह्याच्यासाठी करण्यात आला 338 अ, 338 ए. सो आर्टिकल 338 was originally for काय त्या आयोगाचं नाव इंग्रजीमध्ये? नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट. नॅशनल कमिशन फॉर SC and ST, but then it was bifurcated, and now National Commission for SC is Article 338 and National Commission for ST is Article 338A. हे लक्षात ठेवा. ओके, नवीन विद्यार्थी आपण हा पॉईंट तर पुढे डिटेलमध्ये जाऊन समजू जेव्हा when we will be studying commissions, bodies and all the other government bodies. We will study that in detail about this NCSC and NCST. थोडंसं लॉजिकचा वापर करून ह्याचं उत्तर द्या. इंटरेस्टिंग प्रश्न विचारला गेलेला आहे. कंबाईनच शिकवण्यामध्ये थेटपणे उल्लेख होत नाही, पण थोडासा लॉजिकच्या आधारे बघूया. नवीन विद्यार्थी, जुने विद्यार्थी आन्सर प्रॉम्प्ट करू नका, काही करू नका. तुम्ही उत्तर दिलात का? तुम्ही दिलात? नवीन विद्यार्थी
एक एक जण बाहेर जातील 5-5 मिनिटं थांबतोय बरोबर. मी मोजतोय मग असं येडा समजू नका. एकतर बर्थडेचा केक उरलाय किंवा थंड आणला असेल, काही असेल मला माहित नाही. पण मग असं एक एक जण जातोय 5-5 मिनिटांनी आत होतोय. खाली उतरताना काय हालत उतरतील असं नको व्हायला. पटकन जाऊन बघे ना बाहेर काय चालू आहे ते. येडा समजू नका मला कळतंय मग असून काहीतरी चाललंय. ह्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. उत्तर मी सांगतो. वल्लभभाई पटेल ड्राफ्ट कमिटीमध्ये असते तर उल्लेख बऱ्याच वेळी झाला असतं ना. वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू हे 2 प्रमुख नेते होते ना. ते जर ड्राफ्ट कमिटीचा थोडा जरी पार्ट असते तरी उल्लेख बऱ्याच वेळा शिकवताना झाला असता. त्यामुळे ते 2 तर नाहीच आहेत. राजेंद्र प्रसाद कमिटीमध्ये कशाला जातील ना एखाद्या, स्पेशली ड्राफ्ट कमिटी. ते तर संविधान सभेचे कोण होते, अध्यक्ष होते. काही स्टेअरिंग कमिटी सारखा किंवा काही इतर महत्वाच्या समित्यांचे अध्यक्ष होते. ड्राफ्टिंग कमिटीमध्ये ते होते असं कधी ऐकलंय नाही. सो नॉन फेमस नेम अलादी कृष्ण स्वामी अय्यर हे असण्याची शक्यता आहे. म्हणजे ह्या 4 नावांमध्ये हे एक नॉन फेमस नेम आहे तर कदाचित हेच असतील. हा लॉजिककडे वापरायचा होता कंबाईन मध्ये. ही आयोगाची इच्छा होती. ह्याचं उत्तर द्या. आपण तेवढं फंडामेंटल राईट्स अजून शिकलो नाही आहोत. ह्याचं उत्तर गेस करायचा प्रयत्न करू नका. उगाच काहीतरी चुकीचं उत्तर माइंडवर इम्प्रिंट होईल. याचं उत्तरच मी तुम्हाला सांगतो. आर्टिकल 25 to 28. आता असा प्रकार आलाय की 15A, 15B, 15C इतकं डिटेलमध्ये जाऊन विचारतात. सो आपण फंडामेंटल राईट्स शिकताना सुद्धा आपण तेवढं डिटेलमध्ये जाऊन थोडंसं अभ्यास करू. ह्याचं उत्तर सांगा. नवीन विद्यार्थ्यांना थोडा वेळ द्या, संधी द्या. त्यांना सुद्धा तुमच्या लेवलला येऊ द्या. उत्तर काय? ह्यांच्यापर्यंत ऐकायला आलं नसेल. इथले विद्यार्थी सांगा. आय थिंक यू वर प्रेझेंट वेन वी वर आय कोड द शेड्यूल नंबर. आय डोंट रिमेंबर. लेट्स सी. बाकीचे उत्तर द्या. कितवी अनुसूची? शिकता शिकता आलेला या खालच्या भागात होतं उत्तर. वाक्य काय उत्तर सांगा. आत्ता जस्ट ज्या या 1-2 तासात बघितलेलं प्रश्न समोर आलेलं कंटेंट आठवायला आपल्याला कठीण होते. तर आपल्याला भला मोठा सिलेबस एक्झाम जवळ असं महिनाभरात उकळून प्यायचा आहे आणि तो आठवायचा आहे एक्झाममध्ये जाऊन. तो कठीण होईल. कसं होईल तर विचार करा. थोडंसं आपल्या मेहनत जास्त करावी लागणार आहे. उत्तर आहे 7वी अनुसूची 7 शेड्यूल. ह्याचं उत्तर सांगा. मग अशी उत्तर कोणाला चुकलेलं? तुमचं उत्तर काय आता? सामाजिक सलोखा, सोशल हार्मनी. थँक्यू. धन्यवाद. आता मी बाहेर जातो. आता आलं ना. हा अभ्यास करा. नोट्स कंप्लीट ठेवा. रोजच्या रोज जे शिकवलं जात आहे ते बुकमध्ये कंप्लीट ठेवा आणि अभ्यास करत राहा.